आणि प्रत्येकाची काळजी तू घेतलीस प्रभू. आणि प्रभू सांभाळच परमेश्वर. या जगातील उधारलेले आशीर्वाद, जगिक आशीर्वाद आणि विशेषतः परमेश्वर पित्या मंडळीला तुझे आत्मिक आशीर्वाद तू आजपर्यंत पुरवलेस. आणि मंडळी आज पवित्र मंदिरामध्ये आहे. जे येत आहे त्यांचा मार्ग देखील प्रभू तुझ्या हाती आहे. आम्ही पवित्र मंदिरामध्ये आहोत परमेश्वर पित्या. आम्ही तुझं आणि तुझंच गौरव करीतो. तुझं सानिध्य, सहभागिता, तुझी समक्षता आम्हाला तू दे प्रभूजी. आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणात ताबा तुझ्या हाती असू दे प्रभूजी. आमच्या मुखातील प्रत्येक शब्दाद्वारे, वचनाद्वारे प्रभू आम्ही जे काही परमेश्वर पित्या तुला सादर करणार परमेश्वर पित्या, सर्व काय आम्ही तुझ्या हाती येतो. तू मान्य कर प्रभूजी. हो परमेश्वर पित्या, जे आजारी आहेत, घरामध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, उपचार घेत आहे प्रभूजी, त्यांना आशीर्वाद दे प्रभूजी. सर्व प्रभूजी त्यांना आरोग्याने तू भर परमेश्वर पित्या. आणि आजचं शुभवर्तमान, आजची भक्ती त्यांच्याकरता देखील आहे प्रभू. आज देखील त्यांची प्रार्थना विनंती प्रभू आम्ही तुझ्या हाती सोपितो प्रभू, तुझ्या हाती देतो प्रभू. ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना आरोग्याचे लाभाचे सर्व आशीर्वाद दे प्रभूजी. हो परमेश्वर पित्या, आम्ही पवित्र मंदिरामध्ये भक्ती घेत असताना प्रभू, आम्ही भक्ती सादर करीत असताना, ही उपासना प्रभू आम्ही तुझ्या हाती देत असताना आम्हा प्रत्येकाला तू आत्मेने चालव प्रभूजी. स्तोत्र म्हणतो, आम्ही गीत गातो, आम्ही गीताद्वारे तुझं गौरव करीतो, आम्ही वचन बोलतो, वचन ऐकतो, प्रार्थना सादर करतो प्रभू. सर्वस्वी परमेश्वर पित्या, तुला सर्व काही प्रभू मान्य असू दे प्रभू. तुझे पवित्र दूत आम्हाला चालवितात प्रभू. आणि प्रभू खरोखरच सर्व काही भक्ती आम्ही तुझ्या हाती देत असताना प्रभू, ही सर्व भक्ती तुला मान्य असू दे परमेश्वर पित्या. केवळ पवित्र मंदिरामध्ये तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर पित्या. आज कुणालाही विना आशीर्वादाशिवाय तू जाऊ देऊ नको प्रभू. सर्वांना आशीर्वादित ठेव. सर्वांच्या प्रार्थना, विनंत्या, गरज आणि प्रभू तुला माहीत आहे, तुला ज्ञात आहे प्रभू. आज पवित्र मंदिरामध्ये असताना प्रभू, ध्यान धरीत असताना, चिंतन मनन करीत असताना प्रभू, आपली गरज ते तुला सांगतील. आपल्याला आवश्यकता असणं ते सर्व आशीर्वाद त्यांना पाहिजेत प्रभू. आज प्रभू कुणालाही विना आशीर्वादाशिवाय तू जाऊ दे नको. सर्वांना आशीर्वादित ठेव. सर्व भक्ती प्रभू तुझ्या हाती देतो परमेश्वर पित्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमीन. गीत गाऊया आपण. उपास संगीतामध्ये गीत क्रमांक 457 आपण गाऊया. गीत क्रमांक 457. Yahweh, Yahweh.
पवित्र वचनाचं वाचन होईल. सर्वात प्रथम आपण स्तोत्र आळीपाळीने म्हणणार आहोत आणि स्तोत्र क्रमांक 18 यातील 1 ते 3 प्रथम आणि नंतर 31 ते 36. स्तोत्र 18 1 ते 3 ही वचनं आणि त्यानंतर 31 ते 36 इथपर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत.
आणि शेवटचं वचन आपण सर्वजण एकत्र म्हणणार. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. परमेश्वराचे वाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो. तो माझा मार्ग निर्वेध करतो. तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करीतो आणि उंच जागांवर माझी स्थापना करीतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. तू मला आपले आधाररूपी ढाल दिली आहे. आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला तूर्वी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस. माझे पाय घसरले नाही. पिता, पुत्र, पवित्र आत्मा याच्या नावास मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पुढील शास्त्रपाठ आहे निर्मयाचा ग्रंथ 23वा अध्याय आणि यातील 1 ते 4 वचनं. निर्मयाचा ग्रंथ याचा 23वा अध्याय आणि यातील 1 ते 4 वचनं. जुन्या करारातून इर्मया संदेष्टाचा ग्रंथ याचा 23वा अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं मी आपणाकरता वाचतो. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करीतात व त्यास विखरितात ते हाय हाय करीतील, असे परमेश्वर म्हणतो. ह्यामुळे माझ्या लोकास चारणाऱ्या मेंढपाळाविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखरिला आहे, त्यास हाकून लाविले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला त्या त्या देशात त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्याच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. वाचलेल्या वचनावर प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वाद येवो. त्याच्या नामास मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पत्राचे वाचन होईल. संत पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि यातील 1 ते 4 वचनं. संत पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय यातील 1 ते 4 वचनं. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 4 वचने आपण वाचू. वडिलांना बोध. तुम्हातील वडील मंडळीला जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होणाऱ्या गौरवाचा विभागी, तो मी बोध करीतो. तुम्हातील देवाच्या कळपाचे पालन करा, भाग पडते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभानेही नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिम्मतीच्या लोकांवर धनीपणा करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हाल असे करा. मग मुख्य मेंढपाळ प्रकट होईल, तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. आमेन. गीत गाऊया. उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 533. गीत क्रमांक 533.
उभे असण्याचा आपला विश्वासाचा माता इकार आपण सर्व एकत्र मिळून म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला आणि मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, येथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. यावेळेस आपण बसूया आणि यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थनेत असूया. त्यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना होईल. एकच मिनिट, 2 मिनटं बोलते. खरं बोलू की नको, कारण दरवेळेस मी साक्ष सांगत असते, परमेश्वराचा चमत्कार सांगत असते, परंतु आता मला असं वाटलं की बाई आपण गेलो की परत पुन्हा सांगायचं, सारखं सारखं पुढे यायचं, हे असं काही आवडत नाही किंवा कसं सारखं जायचं. परंतु परमेश्वराने आज सेक्रेटरींमार्फत हे काम केलं. मला माहिती नाही, मनी ध्यानी नाही माझ्या, परंतु परमेश्वराने सांगितलं, तू माझं कृत्य सांगत आहेस, माझा आशीर्वाद, माझा चमत्कार सांगत आहेस, लीना तुझं तोंड बंद करू नकोस. सेक्रेटरी साहेबांनी मला सांगितलं तुम्ही मध्यस्थीची प्रार्थना करा. आत्ता येऊन ते मला म्हणाले तुम्हाला जर 2 शब्द बोलायचे असेल तर तुम्ही बोला सुद्धा. हे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, कारण हा परमेश्वराची साक्ष आहे. अतुल आणि हे भैया आणि मी अर्पितकडे जाऊन आलो लंडनला मागच्या वेळेसच. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या तासापासून आमच्या आयुष्यात जे जे चमत्कार परमेश्वराच्या आशीर्वादाने घडलेले आहेत ते सांगते आणि मग मी प्रार्थना करते. धन्यवाद येशू. ज्या 7 तारखेला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस हे एअर इंडियाचं आम्ही प्रवासात होतो, आम्ही पोहोचलो तिकडे, सुखरूप पोहोचलो, परंतु काही गोष्टींमुळे एअर इंडियाच्या याच्यामध्ये त्यांचे फ्लाईट्स शिफ्ट सगळे बदलले गेले, चेंजेस झाले फ्लाईट्समध्ये. तर आम्ही इथून गेलो, दिल्लीला गेलो आणि आम्ही 10ला पोचणार होतो, परंतु दिल्लीपासूनचं पुढचं फ्लाईट आमचं 9:30लाच उडून गेलं आणि आम्हाला माहितीच नाही. तिथे उतरल्यावर आम्हाला टेन्शन आलं, आता काय करायचं, पण म्हटलं आपली तर काही चूकच नाही आहे आणि म्हणून आम्ही एअर इंडियाच्या कंपनीकडे, त्याच्या लोकांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून चेंजेस झाल्यामुळे, शिफ्ट चेंजेस झाल्यामुळे त्यांनी आमची सोय केली आणि परमेश्वर कृपेने आमची लायकी नसताना आपण इकॉनॉमिकल क्लासचं तिकीट काढतो, परंतु परमेश्वर कृपेने आम्हाला बिझनेस क्लासचं ऐन वेळेस दिल्यामुळे बिझनेस क्लासचं तिकीट आम्हाला कंपनीकडून मिळालं. हा पहिला चमत्कार सुरुवातच झाली. आम्ही तिकडे पोचलो, उत्तम रीतीने पोचलो. नंतर ते अहमदाबादचं फ्लाईट क्रॅश झालं. हे केवढी मोठी, म्हणजे माझ्या संबंधित जे आहेत, माझे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे घरचे दारचे, सगळ्यांना की आमचं चेहरा डोळ्यासमोर आला. परंतु परमेश्वर कृपेने अत्यंत उत्तम रीतीने आम्ही अर्पितकडे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच तिकडे चर्चला गेलो. सगळं झालं. आमचे तिकडचे दिवस सगळे आनंदाने, सुखाने पार पडले. त्यानंतर आम्ही आता 23 तारखेला निघणार होतो. त्यावेळेस सकाळीच मेल आला की तुमचं फ्लाईट शिफ्ट झालं आहे. सारखे आता ह्या गोष्टींमुळे एअर इंडियाचे काही चेंजेस होत आहेत आणि आमचं फ्लाईट 26ला शिफ्ट केलं. पण म्हटलं अरे नको दादा, म्हटलं आम्हाला पण काम आहे, त्याला पण ड्युटीला जॉईन व्हायचं होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं नको, आपण आधीचं बघू. 26 म्हटलं पुढं काही इश्यू झाला तर सांगता येत नाही. मग कंपनीला कॉल करून वगैरे झालं आणि आम्हाला 22 तारखेचं मिळालं. आम्ही त्या दिवशी चर्च फ्लाईटमध्ये बसलो संध्याकाळी आणि उत्तमरीतीने आमचा प्रवास सुरुवात झाला आणि मध्यरात्री 2:30 वाजता अनाऊन्समेंट आली की फ्लाईटमध्ये थ्रेट आला आहे की फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि माहितीच नाही आम्हाला ही नोटीस. आम्ही झोपेत होतो 2:30 वाजता. आम्हाला पॅसेंजर्सला आम्हाला कुणालाच कळालं नाही, परंतु त्यांनी पायलटनी अनाऊन्स केलं आणि त्यामुळे फ्लाईट आता अर्जंटली रियादमध्ये लँड करणार आहोत. रियाद म्हणजे मध्यावरती, साधारण 4.5-5 तास झाल्यावरती. आम्हाला म्हणजे कळलं नाही. ही बातमी जर कळली असती तर सांगता येत नाही, कारण आमच्यामध्ये बरेचसे वयस्कर लोक होती, ज्येष्ठ नागरिक होते, लहान लेकरांच्या आया, एक सिंगल मुली आलेल्या, म्हणजे असे लेडीज पण सिंगल वगैरे होते.
कदाचित हे बातमी कुणाला कळली असती काय आहे खरं तर धडाधड अटॅक आले असते, कारण बॉम्ब ठेवलेला आहे फ्लाईटमध्ये अशी बातमी ही काहीतरी झालं आम्हाला कळालं. आणि ऐन वेळेस 2:30 वाजता रियादमध्ये, तेही सौदी अरेबियाचं राजधानी ही रियाद, म्हणजे ते तर किती डेंजर गोष्ट, रियादमध्ये फ्लाईट उतरवण्यात येणार आहे. जवळजवळ ही अनाऊन्समेंट झाली, अर्धा पाऊण तास उतरवायला लागलं. उत्तम रीतीने त्यांनी उतरवलं आणि हे बॉम्ब म्हणजे काहीतरी रिस्क असल्यामुळे हे फ्लाईटसुद्धा नॉर्मल एअरपोर्टवरती न उतरवता एअरपोर्टच्या आउटसाईडला त्यांनी, लांब साईडला त्यांनी उतरवलं. तिथून आमच्या फ्लाईट जेव्हा उतरते तर बघतोय तर मागून धडाधड सायरनच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स मागून पुढून हे आम्हाला दिसतात खिडकीतून. आणि काहीतरी झालेलं आहे पण आम्हाला काहीच कळालं नाही. आणि तिथून रियादमध्ये उतरवलं एअरपोर्टवरती, त्यांच्या गाड्यांनी आम्हाला नेलं, तिकडं थांबवलं, तिथे आम्हाला पाणी दिलं, सगळे फुल विमान, अख्खं विमान उतरवलं रियादच्या एअरपोर्टवरती. आणि मग तिथे आम्हाला पाणी दिलं. 1 तासाभराने आम्हाला क्लिअर सांगितलं की एकही बॅग, हातातली पर्ससुद्धा घ्यायची नाही, नुसतं मोकळं उतरायचं आहे, सगळं विमानामध्ये राहील आणि तुम्ही फक्त उतरा, पटकन उतरा म्हणे. आणि सगळ्यांना बाहेर काढलं. तिथून पुढे मग आम्हाला पाणी दिलं, 1 तासाभराने आम्हाला नाश्ता दिला, कोल्ड्रिंक दिलं, म्हणजे सोय अत्यंत उत्तम रीतीने एअर इंडिया आणि कंपनीने उत्तम रीतीने सोय केली. तिथून पुढे जवळजवळ 3-3.5 तास आम्ही एअरपोर्टवरती होतो. मग थोड्या वेळाने आमच्या सगळ्या बॅगा चेक केल्या आणि प्रत्येकाच्या बॅगा आणून त्यांच्या ऑफिसर्सने आणून आम्हाला आमच्या हँडओव्हर केल्या. त्याच्या पुढे मग आम्हाला आमची सोय केली आणि बसेस करून प्रत्येक जवळजवळ 4-5 बसेस, जवळजवळ 330 पॅसेंजर होते आणि प्रत्येकाला बसमध्ये बसवून जवळजवळ, म्हणजे तेव्हा सकाळ झाली, 7 वाजले आणि नेत गेले आम्हाला की हॉटेलमध्ये तुम्हाला नेत आहेत. पण नेत आहेत सौदी अरेबियामध्ये आहोत, तास झाला तरी आम्ही पोचलो नाही, इतक्या लांब त्यांनी नेलं आणि सिटी सेंटरला नेलं सौदी रियादच्या. आणि तिथे मॅरिएट हॉटेलमध्ये आमची सोय केली, 5 स्टार हॉटेल, परत मॅरिएटमध्ये सुंदर हॉटेलमध्ये. आणि आम्हाला प्रत्येकाला जसे पाहिजे तसे, म्हणजे फॅमिली वाईज, फॅमिली मोठे असेल त्यांना मोठे रूम, 2 बेडचे 2 जणांना, सगळ्या पॅसेंजरची, सिंगल असला पर्सन तरी त्याची सगळ्यांची उत्तम रीतीने परमेश्वरांनी सोय, परमेश्वराच्या कृपेने ही आमची सोय झाली. त्यात आम्ही आहोत बरं का, प्रभू येशू ख्रिस्ताची लेकरं. आणि आमची सोय उत्तम रीतीने झाली. सगळ्यांना काय झालं कुणालाच माहिती नाही, आम्हाला पण माहिती नाही. आम्ही आता कळालं की 2:30 वाजता आपल्याला निघायचं आहे, पुढचं फ्लाईट 2:30 वाजता आहे आपल्याला, परत कळालं 3:30 वाजता आहे, नाही, नंतर आम्हाला कळालं 4 वाजता की नाही तुम्हाला ही रात्र इथंच राहायला लागणार आहे, इथं तुमची सोय सगळी केलेली. गेल्यावर आम्हाला उत्तम जेवण मिळालं, मॅरिएट हॉटेलचं जेवण मिळालं, चहा मिळाला आणि तुमची राहायची सोय, उत्तम बेड, मस्त अगदी सुंदर रीतीने. मग आता कळालं की उद्या पहाटे निघायचं आहे, पहाटे 5:30ला तुम्हाला कॉल येईल, वेकअप कॉल येईल, तुम्ही उठा, 5:30ला हलायचं आहे आपल्याला आणि तुमचं फ्लाईट असणार आहे पुढे. मग आम्ही रिलॅक्स झालो. मग भैया मी, आमच्याकडे कपडे होते, आमच्याकडे आम्ही दुसरे कपडे घातले वगैरे, फ्रेश झालो आणि छान हॉटेलमध्ये फिरलो, बाहेर हॉटेलच्या बाहेरही आम्ही फिरलो, जरा तिकडे थोडंफार काय शॉपिंग केलं. आणि मग मला अर्पितचा मेसेज आला, मम्मा तुमच्या फ्लाईटमध्ये बॉम्ब होता, असे थ्रेट आला होता. अरे देवा म्हणलं, यूट्यूबवर म्हणे सगळं फेमस झालं, मला सगळं चाललं आहे आणि तुमच्यातल्याच एका माणसाने इंटरव्ह्यू पण दिला आहे म्हणे त्याच्यावरती. मग ही बातमी मग घरी कळाली, सगळ्यांना मग अजूनच सगळ्यांची हवा. परंतु आम्ही अत्यंत गुलगुलीत होतो, अत्यंत सुखरूप होतो. आणि त्या हॉटेलवाल्यांनी इतकी सुंदर सोय करून छान दुसऱ्या दिवशीचा नाश्ता झाला आणि मग आमचं तिकडनं प्रस्थान झालं. आणि आम्हाला जरासुद्धा बाधा काही न झाली, सुखरूपपणे आम्ही आमच्या घरी पोहोचलो. ह्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य काय की परमेश्वर जेव्हा आपल्या बरोबर असतो, तुमच्यासारख्यांच्या प्रार्थना आहेत, आईवडिलांच्या, सगळ्या पालकसाहेबांच्या प्रार्थना, आम्ही प्रार्थना करून निघालो होतो आदल्या दिवशी, इथं येऊन प्रार्थना करून विश्वासाने निघालो. परमेश्वराच्या संरक्षणामध्ये आमचा सर्व प्रवास झाला आणि किती बाधा आली परंतु आम्हाला शिवली सुद्धा नाही. आणि याचा सर्व गौरव परमेश्वराला, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. कारण तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्य केली आहेत, परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. स्तोत्रसंहिता 126. खरोखर ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या आयुष्यात अनुभव घेतो, आज सेक्रेटरीमार्फत मला परमेश्वराने संधी दिली, नाही लिहिणं, शांत बसू नको, यात तू माझी साक्ष सांगतेस. आणि म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. धन्यवाद येशू, थँक्यू जीजस. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे.
धन्यवाद धन्यवाद येशू सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, पवित्र 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 अशा आमच्या जिवंत परमेश्वर बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे मनापासून उपकार मानते. होय परमेश्वर पित्या, तू स्तुतीस पात्र आहेस, दयाघन दया बापा, प्रेमळ बाप आहेस आमचा प्रभू राया, आणि खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजची ही तुझ्या नावाचा गौरव करणारी साक्ष देण्यासाठीची संधीही तू मला दिलेली होतीस प्रभू परमेश्वर पित्या. तुझे मनापासून उपकार मानते, तुझे लाख लाख उपकार मानते प्रभू परमेश्वर पित्या. महान बापा, आजच्या ह्या सुंदरशा दिवशी या प्रभुवारी तुझ्या चरणी येण्याची संधी दिलीस. आम्हा प्रत्येकाला देवप्पा तुझ्या मंदिरी तुझ्या चरणी येण्याची संधी दिलीस, म्हणून तुझे उपकार मानते सर्वसमर्थ प्रेमळ पित्या. प्रभू परमेश्वर पित्या, माझ्या बापा, तू केवढे मोठे उपकार आमच्यावर केलेले आहेस. दिलेलं उत्तम आयुष्य, धनसंपदा, बुद्धिचातुर्य देवप्पा, उत्तम आरोग्य देवप्पा तू आम्हाला दिलेलं आहेस, आणि त्या उपर देवप्पा तू आमच्यावर केवढी मोठी कृपा केलेली आहेस परमेश्वर पित्या. तुझ्या आमच्यावरील अतोनात प्रेमामुळे, अगापे प्रीतीमुळे प्रभू परमेश्वर पित्या, तू तुझ्या प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या पृथ्वीवर धाडलेला आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा देवासमान असून देवप्पा त्यांनी देव असल्याचा देवप्पा लाभ मानलेला नाही आहे प्रभू परमेश्वर पिता. तर त्यांनी अत्यंत क्षुद्र रूप धारण करून या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे देवप्पा. या पृथ्वीवरील सर्व भावना त्यांनी भावलेलं घेतलेलं आहे देवप्पा, आणि आमच्यासाठी देवप्पा क्रुसावरील मरण आणि ते क्रुसावरील मरण सोसलेलं आहे प्रभू परमेश्वर पित्या. या सर्व गोष्टींमुळे देवप्पा काय आम्हाला तारण प्राप्ती झालेली आहे, आमच्या पापांची क्षमा झालेली आहे देवप्पा. आमच्यावरील प्रेमामुळे तू हे केवढी मोठी तुझ्या एकुलत्या एका पुत्राचा देवप्पा त्याग केलेला आहेस प्रभू राया. या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभू परमेश्वर पित्या. आम्हाला उत्तम असं मृदू हृदय दे की आम्ही ही जी आहे गोष्ट तू आमच्यासाठी केलेली आहेस प्रभू परमेश्वर पित्या. तेच नाही, तू आताही या क्षणापर्यंत पावलोपावली शाश्वत गणित देवप्पा तू आमच्यावर कृपा आणि कृपाच करत असतोस प्रभू परमेश्वर पित्या. आम्हाला हे विसरू देऊ नकोस देवप्पा. उत्तम असं हृदय दे, प्रत्येक वेळा उपकृत तुझ्यासाठी देवप्पा, तुझं उपकार मानण्याची आणि देवप्पा उपकार स्मरण्याची बुद्धी आणि असं जीवन तू आम्हाला दे प्रभू परमेश्वर पित्या. क्षमा कर प्रभू परमेश्वर पित्या, मज पाप्यावर तू दया कर. आम्ही जी काय चुका केल्या असतील पश्चातापी अंत करणारे तुझ्या चरणी नतमस्तक होतो प्रभू परमेश्वर पित्या. माझ्या बापा, आम्हाला माफ कर. आम्हा प्रत्येकाची साठी तुझ्या चरणी मध्यस्थी करत आहे प्रभू परमेश्वर पित्या. तुझी दया, तुझी कृपा आम्हावर कायम असे महान बापा. आम्ही चुकतो, पावलोपावली चुकतो प्रभू, परंतु प्रभू आम्हाला तुझ्या कवेत घे महान बापा. आम्हाला सोडू नकोस, कारण तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही आहे. आम्हाला आई वडील, नवरा बायको, लेकरं बाळं, परंतु प्रभू परमेश्वर पित्या सर्वात तू आमच्या जवळचा आहेस. तू आम्हाला समजून घेणारा आहेस. तुझ्याकडे आम्ही आमचं अंतःकरण मोकळं करणार आहोत. आम्ही तुझ्यापुढे लहान थोर जण देवप्पा, तू आमचा बाप आहेस आणि तुला अब्बा बापा हाक मारण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहेस माझ्या प्रेमळ पित्या. या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो सर्वसमर्थ प्रेमळ पित्या. प्रभू परमेश्वर पित्या, या BDM चर्चसाठी मागत आहे. उत्तम अशी मंडळी तू आम्हाला दिलेली आहेस. तुझं मंदिर तू आम्हाला दिलेलं आहे विदर्भाच्या एरियामध्ये प्रभू परमेश्वर पित्या. ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च हे देवप्पा तुझ्या रक्ताने खंडून घेतलेली ही मंडळी आहे प्रभू परमेश्वर पित्या. मंडळीला तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर पित्या. आम्हाला उत्तम असे मेषपाल दिलेले आहेस रेव्हरंड विल्सन पंडित पाळक साहेब प्रभू परमेश्वर पित्या. यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पाळक साहेबांना आशीर्वादित कर. या मंडळीला तुझ्या वचनात वाढत असताना प्रभू राया, त्यांना तू धैर्य दे, शक्ती दे, वचनात वाढव प्रभू. आणि उत्तम रीतीने सोप्या भाषेत समजावून सांगत असताना त्यांचा तू सहाय्य करता हो. पवित्र आत्म्याने तू त्यांना भर आणि त्यांच्यातून आम्हाला तुझ्यामध्ये दृढ होण्यासाठी आम्हा प्रत्येक लेकराला तू आशीर्वादित कर. पाळक साहेबांच्या कुटुंबियांना, लेकरांना, पत्नीला तू आशीर्वादित कर. आणि देवप्पा त्यांच्याकडून ही तुझी स्तुती सेवा विश्वासाने करण्यास तू त्यांचा सहाय्य करता हो. त्यांना धैर्य दे प्रेमळ पित्या. आमच्या मंडळीचे वडील मंडळ जे आहे, शेषण वर्ग, ह्या आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत प्रभू परमेश्वर पित्या. प्रभू राया, सर्व मंडळांना तू आशीर्वादित कर देवप्पा. त्यांनी आत्मीयतेने तुझी सेवा करावी. मंडळीच्या उद्धारासाठी, मंदिराच्या उद्धारासाठी देवप्पा सर्व विचार करावेत. आणि त्यांच्या जे काही आहे तुझ्या मंडळीसाठी देवप्पा विचार, योजना, प्रकल्प, या प्रत्येक गोष्टी तू त्यांचा सहाय्य करता हो. प्रत्येक वडिलांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पित्या. महान बापा,
महिला मंडळासाठी मागत आहोत प्रभू परमेश्वर पित्या. महिला मंडळ, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे BDM चर्चची प्रत्येक एक महिला प्रभू परमेश्वर पित्या. आम्ही महिला हे अशक्त, तुझ्या सेवेचे अशक्त पात्र नसून देवप्पा तुझ्या सेवेचे सशक्त पात्र आहोत देवप्पा. हे सिद्ध करण्यास प्रत्येक महिलेला तू शक्ती पुरव, कारण देवप्पा सर्व काही पुरवठा करणारा माझा बाप तू आहेस प्रभू परमेश्वर पित्या. शक्ती, बुद्धी, चातुर्य देणारा बाप तू आहेस देवप्पा. तू प्रत्येक महिलेला शक्ती दे आणि तुझ्या नावाचा गौरव तू करवून घे प्रभू परमेश्वर पित्या. महिला मंडळाचे जे जे कार्य आहेत, जे प्रकल्प आहेत, ते आशीर्वादित कर आणि यशस्वी कर आणि त्याच्यातून केवळ तू तुमचावरा जाशील असा आशीर्वाद तू दे प्रभू परमेश्वर पित्या. सर्व समर्थ बापा, तरुण मंडळ आहे, तरुण लेकरं आहेत देवप्पा. या तरुण लेकरांना तू उत्तम रीतीने तुझ्या स्पंदनात ठेवलेलं आहे, तुझ्या सेवेत ठेवलेलं आहे, तुझ्या विश्वासात ठेवलेलं आहे प्रभू राया. प्रत्येक तरुणाचा ताबा तू घे प्रभू परमेश्वर पित्या. जगाच्या पाठीवर कुठेही तुझी लेकरं असतील, तू त्यांच्या बरोबर आहेस आमचा विश्वास आहे देवप्पा. प्रत्येक लेकराचा ताबा तू घे, त्यांच्या विद्याभ्यासात ताबा घे, त्यांच्या नोकरीधंद्यात तू सहाय्य कर, त्यांना बुद्धिचातुर्य दे. प्रत्येक लेकराला तुझी आठवण राहू दे. त्याने आपल्या तारुण्यात तुला, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरावं असं मन, बुद्धी, चातुर्य तू प्रत्येक लेकराला दे प्रभू. कारण मग त्यांचा कोणची बाधा त्यांच्यापर्यंत येऊ शकणार नाही, कोणता सैतानी हल्ला त्यांच्यावर होऊ शकणार नाही, कारण तुझ्या समागमात ही लेकरं आहेत तेव्हा ही सुरक्षित आहेत प्रभू राया. एकाही लेकराला सोडू नकोस प्रभू परमेश्वर पित्या. प्रत्येक लेकराला तुझ्या कवे ठेव परमेश्वर पित्या. लहान लेकरांच्या संडे स्कूलसाठी तुझ्या नावाला धन्यवाद देते. उत्तम असे शिक्षक तू दिलेले आहेस देवप्पा. प्रत्येक ताईंसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. ही लहान लेकरं देवप्पा वाढवत असताना आमच्या ताई ज्या शिक्षिका आहेत त्या प्रत्येक ताईंना पवित्र आत्म्याने भर, वरून येणाऱ्या ज्ञानाने तू भर देवप्पा. आणि देवप्पा या लेकरांना तुझ्या वचनात मुळावलेले करण्यासाठी तू त्यांचा सहाय्य करतो हो प्रभू राया. गोष्टी रूपाने, नाटक रूपाने देवप्पा, गाण्यातून ही वचनं सांगत असताना, तुझं महत्कृत्य सांगत असताना प्रभू राया त्यांना विश्वासाने भर. आणि देवप्पा त्या ज्या विश्वासाने ह्या सांगतात त्या लेकरांचा ताबा तू घे. प्रत्येक लेकरू हे देवप्पा हे इनोसंट आहे, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रत्येक लेकराचा ताबा तू घे महान बाप्पा. आणि त्यांना तुझ्या वचनात मुळावलेले कर, दृढ कर, कारण हेच जे आहे ते शिकून मोठे होतील आणि देवप्पा ह्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणारे असं मोठं धडधाकट वृक्ष होणारे, बहरलेलं वृक्ष होणारे देवप्पा, तुझ्या नावाचा गौरव करणारे आणि आमच्या BDM चर्चचे भावी आधारस्तंभ आहे देवप्पा. यासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, ह्या लेकरांचा सांभाळ तू कर प्रभू परमेश्वर पित्या देवप्पा. त्याचप्रमाणे आम्ही विनंती करतो, ही जी लेकरं अशी असतात देवप्पा, बालसदृश्य बुद्धी जी असते हे देवप्पा ही तुला आवडते. आम्ही विनंती करतो प्रभू, आम्ही किती मोठे असलो, म्हातारे असलो, परंतु प्रत्येकाला देवप्पा ही बालसदृश्य बुद्धी तू देण्यास, त्याप्रमाणे वागण्यास, पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहण्यास देवप्पा तू आमचं सहाय्य करता हो प्रभू. कारण देवप्पा या जगात कोणी नाही, तू सर्वात महान आहेस, सर्व समर्थ, सर्वत्र असणारा असा, सर्वज्ञ असणारा, सर्व जाणणारा असा आमचा बाप तू आहेस. तुला आम्ही सांगायच्या आधी आम्ही काय आहोत आम्हाला आतून बाहेरून ओळखणारा असा माझा परमेश्वर तू आहेस प्रभू राया. प्रत्येकाला तुझ्या कवे ठेव, तुझ्या कृपेत ठेव. आम्हाला तुझी कृपेची गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे देवा. तू आम्हा बरोबर राहा प्रेमळ पित्या. संपूर्ण चर्चच्या आम्ही लहान मोठे देवप्पा, बालवृद्धांसाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रत्येक मंडळीच्या मेंबर्सला तू आशीर्वादित कर. आज कोणी लेकरं येऊ शकलेले नाहीत, परंतु देवप्पा त्यांची भेट तू त्यांच्या ठिकाणी तू घे प्रभू परमेश्वर पित्या. आज जो इंटरनेटमध्ये इश्यू आहे देवप्पा, वीक कनेक्शन आहे म्हणून त्यामुळे देवप्पा आज ऑनलाईन चर्च होऊ शकत नाही, परंतु रेकॉर्डिंग करून आम्ही संध्याकाळी रिलीज करणार आहोत. या सेवेमध्येही देवप्पा तू सहाय्य कर आणि आशीर्वादित ही सेवा कर प्रभू परमेश्वर पित्या. महान बाप्पा, जे कोणी आजारी आहे देवप्पा, जे कोणी दुःखी आहेत, दरिद्री आहेत, भाराक्रांत जन आहेत देवप्पा, प्रत्येकाची आम्ही तुझ्या चरणी आठवण करतो सर प्रेमळ पित्या. महान बाप्पा, प्रत्येकाला संयमाचा आत्मा दे प्रभू परमेश्वर पित्या. आम्ही आज आशिष बाळासाठी प्रार्थना करतो प्रभू. लेकराला तू आशीर्वादित कर, त्याच्यावर आलेल्या संकटाचे, कुटुंबावर आलेल्या संकटाचं निवारण कर प्रभू राया. आमच्या सर्व चुकांची, पापांची तू क्षमा कर, त्याला उत्तम आरोग्य दे, त्याच्या आईवडिलांना तू धैर्य दे देवप्पा. या लेकराला पुन्हा पूर्ववत बरं करून तुझ्या सेवेसाठी तू सिद्ध कर प्रभू परमेश्वर पित्या. महान बाप्पा, जे कोणी आजारी आहे त्यांना संयमाचा आत्मा दे प्रेमळ पित्या आणि त्यांना खाटेवरून देवप्पा उठून तुझ्या चरणी येण्यासाठी तू त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे आणि केवळ तुझ्याच नावाचं तू गौरव करून आण. कारण आमच्या आयुष्यात जे जे घडतं, काहीही असो, वाईट असो, चांगलं असो, हे केवळ आमच्या कल्याणासाठी घडवणारा बाप आहेस देवप्पा. अशी बघण्याची दृष्टी तू आम्हाला दे महान बापा. कारण आमच्या आयुष्यावर, आमच्या पूर्ण गोष्टीवरती तुझाच अधिकार आहे आणि आम्हाला तू हवा आहेस देवप्पा. तुझ्या इच्छेने, तुझ्या मार्गदर्शनाने तू आम्हाला चालव. आमच्या हातून कुठेही चूक होऊ देऊ नकोस प्रभू राया. आणि आमच्या चुकून झालेल्या चुकीची आम्ही तुझ्याकडे पश्चाताप
पापी अर्थ करणारे तुझ्याकडे माफी मागतो प्रभू राया. आम्हावर तुझा अधिकार आहे आणि तुझी इच्छाच आम्हाला हवी आहे प्रभू राया. आमच्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टी असो तुझ्या इच्छेशिवाय आम्हाला नको आहे देवप्पा, कारण आमचं कल्याण जाणणारा आमचा बाप तू आहेस प्रभू राया. तुझी दया आम्हावर कायम राहू दे. प्रेमळ पित्या, आज भारत देशासाठी मागत आहे. भारत देशामध्ये देवप्पा उत्तम असे रीतीने तू पाऊस देत आहेस. कुठेही देवप्पा अतिवृष्टी होऊ देऊ नकोस. सर्व काही कंट्रोल करणारा, पूर्ण जगावर अधिकार असणारा असा आमचा बाप तू आहेस देवप्पा. तुझ्याकडे विनंती करतो, सुजला सुफला असं तू भारत देशाचं कर देवप्पा. आणि देवप्पा उत्तम रीतीने या भारत देशामध्ये शांतता नांदेल असं कर देवप्पा. ज्या काय युद्ध सदृश गोष्टी आहेत, ज्या देशांमध्ये युद्ध होत आहेत देवप्पा, प्रत्येक गोष्टीचा ताबा तू घे आणि चुकीच्या गोष्टी तू हाणून पाड आणि सर्व गोष्टी तू कंट्रोलमध्ये करणारा असा सर्वसमर्थ बाप आहेस. तुझ्याकडे विनंती करतो प्रभू राया, ह्या सर्व गोष्टींमधून सर्व चुकीच्या आणि दुष्टाई देवप्पा नष्ट कर आणि शांतता, आनंद आणि ख्रिस्ताची शांती प्रत्येकाला अनुभवता येईल असा आशीर्वाद तू दे. अखिल सृष्टीमध्ये देवप्पा सर्व जगाने गुडघ्यावर येऊन प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल करावं, असं तू घडवून आण परमेश्वर पित्या. आणि सर्व काही घडवून आणणारा, शक्ती असणारा सर्व समर्थ माझा बाप तू आहेस प्रभू परमेश्वर पित्या. तुझ्याकडे विनंती करतो, प्रत्येकाला आशीर्वादित कर, दया कर, कृपा कर प्रभू परमेश्वर पित्या. आमच्या डायसेससाठी मागत आहोत देवप्पा, बिशप साहेबांसाठी, पुणे डायसेसचे बिशप साहेब देवप्पा त्यांच्यासाठी मागवत आहोत. समस्त पाळक मंडळी, त्यांचे कार्यकारी मंडळ, संपूर्ण चर्चेस देवप्पा, त्यांचे कार्यकारी मंडळ देवप्पा. ही ख्रिस्ती सुवार्ता गाजवण्याची संस्था आहे देवप्पा. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजवायचं आहे देवप्पा आम्हाला. आणि देवप्पा ह्याच्यातून केवळ तू तुमचावला जाऊ दे. प्रत्येक प्रकल्प तू आशीर्वादित कर, यशस्वी कर देवप्पा. भारत देशाचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, प्रत्येकाचं कार्य हे तुझ्याच नावासाठी, तुझ्या कार्यासाठी देवप्पा अनुकूल असेल, प्रतिकूल ठरणार नाही तर अनुकूल असेल असा आशीर्वाद तू दे. आणि प्रत्येक गोष्टीतून तू तूच उंचावला जाशील असं तू कर प्रभू परमेश्वर पित्या, कारण तुझ्यापासून सर्वस्व आहे देवप्पा. प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे मनापासून उपकार मानतो. सुंदरसा हा प्रभुवार आमच्या आयुष्यात दिला, तुझ्या मंदिरी येण्याची संधी दिलीस म्हणून तुझे उपकार म्हणते प्रभू राया. जे कोणी येऊ शकले नाहीत त्यांना तू आशीर्वादित कर. जे कोणी मार्गावर आहेत प्रत्येकाचा मार्ग तू मोकळा कर प्रभू परमेश्वर पित्या. लहान तोंडी देवप्पा, मी काही चुकीचं मागितलं असेल, चुकीचं बोलले असेल प्रभू परमेश्वर पित्या दया कर, कृपा कर. मज पापावर तू दया कर. माझ्या पश्चातापी अंतःकरणाच्याकडे माफी मागते प्रभू, मला माफ कर. परंतु मागणीपेक्षा अधिक देणारा असा सर्वसमर्थ परमेश्वर तू आहेस आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. तू दया कर, कृपा कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तू घे, भक्तीचा ताबा घे. पाळक साहेबांच्या मुखातून पाळक साहेब नाही बोलणार तर प्रभू राया तू बोलणार आहेस, तू आमच्याशी बोलणार आहेस. आणि या हा विश्वास आम्ही तुझ्याकडे वर्तवतो प्रभू राया. आम्हाला आशीर्वादित कर, पाळक साहेबांना आशीर्वाद कर. भक्तीचा ताबा तू घे प्रभू राया. आणि आम्ही इथून निघत असताना देवप्पा, आम्ही येऊन तसेच जाणारे नसून वचनातून देवप्पा आम्ही जे काही शिकणार आहोत ते ऐकून त्याप्रमाणे कृती करणारे आम्ही असू असा आशीर्वाद तू दे प्रभू राया. आम्हाला तुझ्या जवळ कायम ठेव. झालेल्या सर्व चुकांची पुन्हा एकदा तुझ्या चरणी माफी मागते. तुझ्या प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. पवित्र शुभवर्तमान संत मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 13 वचनापासून पवित्र शुभवर्तमान आहे. पवित्र शुभवर्तमान संत मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 13 वचनापासून पवित्र शुभवर्तमान. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यात नेसून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. येथे पवित्र शुभवर्तमान पूर्ण होते. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असेल.
करूया. सर्वसमर्थ देवा धन्यवाद, उपकार स्तुती करतो प्रभू. आज प्रभू पवित्र मंदिरामध्ये आम्ही आहोत. तुझं वचन नव्याने ग्रहण करण्यासाठी, वचन आत्मसात करण्यासाठी, आज्ञेचं पालन करण्यासाठी, सेवा स्वार्थ कार्य करण्यासाठी प्रभू तुझं वचन आम्हासाठी आहे प्रभू. प्रभू आज वचनाद्वारे तू आम्हाबरोबर बोल प्रभू, ज्याद्वारे की प्रभू आमचा प्रत्येकाचा नवा जन्म व्हावा, आम्ही आज्ञाचं पालन करावं प्रभू. आणि प्रभू सर्व सेवा आम्ही सादर तुझ्या राज्यामध्ये आम्ही तुझ्याकडे सादर करावे यासाठी प्रभू. माझ्या ओटा जिभेला कंटाळ स्पर्श तू कर प्रभू. हो परमेश्वर पित्या, केवळ तुझा आणि तुझंच गौरव आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आजचा दिवस तारीख 29 जून आणि आजचा दिवस एक महान दिवस आहे. आजचा दिवस जगतामध्ये आध्यात्मिक राज्यामध्ये, आत्मिक राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या जीवनामध्ये, त्यांच्या मंडळीमध्ये, त्याच्या निवडलेल्या सर्व लोकांमध्ये आणि विशेषतः सर्व प्रगटीकरणामध्ये, सर्व सेवा कार्यामध्ये पवित्र बायबल, पवित्र वचन संदेश या सर्वांचा मी विचार करीत असताना आजचा दिवस एक महान दिवस आहे. एका व्यक्तीचा, कोणी सांगेल का कोणाचा आहे? जगतामध्ये साजरा केला जातो, जगतामध्ये पाळला जातो. बोला. पेत्र, संत पेत्र, ज्याला शिमोन म्हणतात, ज्याला खडक म्हटलेला आहे. आणि त्याचा हा दिवस जो आहे तो जगतामध्ये पाळत असताना पेत्राच्या नावामध्ये ख्रिस्त मंदिरं आहेत. हा दिवस जो आहे तो 29 जून पेत्राचा आम्ही विचार करीत असताना पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी 2 पत्र लिहिलेले आहेत. त्याचा भाऊ अंद्रिया बेथसेदा या ठिकाणचा तो मूळचा राहणारा आहे. कोळ्यांचा म्हणजे मच्छीमारीचा त्याचा व्यवसाय होता. आणि त्याचा व्यवसाय, त्याचे इतरही मित्र जे आहेत, जब्दीची मुलं याकोब, योहान, या सर्वांचा व्यवसाय एकच होता आणि तो म्हणजे मच्छीमारीचा. गंसरेच्या सरोवरच्या ठिकाणी पेत्र आणि त्याचे मित्र हा व्यवसाय करत होते आणि मच्छीमारी हा त्यांचा व्यवसाय, म्हणजे तो त्यांचा एक धंदा होता, बिझनेस होता, त्याच्यावर त्यांची उपजीविका होती. पेत्र, त्याच्याकडे एक मचवा होता, इतिहास सांगता, आणि या मचव्यामध्ये तो बसून प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रवचन देखील दिलेलं आहे. आणि चांगलं होतं, घरचे त्याचं सर्व काही चांगलं होतं. पण प्रभूने त्याला बोलावलं आणि त्याचा जो स्वभाव आहे ना, त्या स्वभावामुळे प्रभूने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून त्याचं नाव देखील बदललं होतं. त्याला काय म्हटलेलं आहे? खडक, नाही का? आणि खडकासारखा खंबीर वचनामध्ये, विश्वासामध्ये, स्वार्थ कार्यामध्ये, नाही का, आणि आपली सेवा करण्यासाठी, आपली सेवा देण्यासाठी तो खडकापणाने खंबीर, मजबूत, म्हणजे न डगमगणारा. तो डगमगल्यानंतर तो, नाही का, आम्हाला माहीत आहे डगमगला, पण डगमगला, नकार दिला, परंतु तोच नकार त्याच्या जीवनामध्ये सेवा कार्य करण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट राहिली. आणि तेच त्याच्या मनाला सारखं डिवचून राहिलं की मी प्रभू येशू ख्रिस्तांनी माझ्याविषयी सांगितलं होतं आणि ज्या वेळेसला धरून नेत होते त्यावेळेस मी नकार दिला, नाही का, मी त्याला ओळखत नाही, मला माहीत नाही, मी त्याच्याबरोबर नव्हतो, नाही का, अशी 3 उद्गार वचन त्याने त्या लोकांना सांगितलं. पण ते लोक त्याला ओळखत होते. ते दासी होत्या, त्यानंतर याजकाचे जवळ असणारे लोक जे आहेत, गालील प्रांताचे लोक जे आहेत ते ओळखतात. गालील लोक जे आहेत हे ख्रिस्ताबरोबर होते आणि ते म्हणाले होते त्यावेळेस, त्या रात्री, की हा देखील त्याच्याबरोबर होता, हा देखील त्याच्याबरोबर आहे. पण त्यांनी नकार दिला आणि नकार दिल्यानंतर जो नकार त्या ठिकाणी दिला आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरून नेत होते यहुदी लोक, रोमी सरकारचे सैन्य, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने फक्त एक नजर मागं टाकून पाहिलं, कारण त्यावेळेस कोंबडा आरवला होता, पहिला प्रहर सुरू झाला होता.
3-3:30चा हा सुमार होता, वेळ समय होता. आणि येशू ख्रिस्ताने त्याच नजरेने त्याच्याकडे पुन्हा बघितलं की तुला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मला नकार दिलेला आहे. जे मी बोलतो खचित ते सर्व घडत असतं. आणि तोच पस्तावा त्याला झाला आणि मग तो अंधारात जाऊन रडलेला आहे. ह्या जो प्रसंग आहे त्याच्या सेवा कार्यासाठी खूप खंबीरता दाखवतं. पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला पुन्हा विचारलं होतं, तू माझ्यावरती प्रेम करतोस का? माझ्यावरती तू प्रीती करतोस का? त्यावेळेस तो दुःखानेच रडून बोलला होता, मी तुम्हाला माहिती आहे मी तुम्हावरती प्रेम करतो, प्रीती करतो. आणि मग प्रभू येशूने त्याला ती सेवा दिलेली आहे, मंडळीची सेवा दिली आहे. मंडळीला सार, राख, पाळ आणि सर्व गोष्टी पेत्रांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केले. लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये 1 ते 11 वचनामध्ये आम्ही पाहतो की पेत्र आणि शिष्य या सर्वांना पाचन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांची निवड केलेली आहे, बोलावलेलं आहे. आणि त्यांना आपल्याबरोबर असलेली सर्व सेवा आहे ना ही देण्यासाठी पुढं ठेवलेलं आहे. आणि सर्वांनी प्रतिसाद प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. पेत्राविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तू आता इथून पुढे मग तू माझा अनुयायी झालेला आहे, तू आता मासे धरणार नाही तर तू माणसे धरणारा होशील. स्वभाव जो आहे तो उतावीळ स्वभाव आहे, स्वभाव जो आहे तो चंचल आहे, स्वभाव जो आहे पटकन उत्तर द्यायचं स्वभाव जो आहे. येशू ख्रिस्ताचे शब्द बोलले तर लगेच उचलून धरायचे. मी करेल, मी असं करेल, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करू नका, तुमच्यासाठी मी मरावा तयार आहे, तुम्हाला कुणी तुमचा घात करू नये. अशा अनेक वचनं जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल ऐकलेले आहे. पण एक गोष्ट त्याच्या जीवनामध्ये ती महत्त्वाची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जे काय बोलतो त्या बोलण्याकडे, शब्दाकडे पेत्राचं अधिक लक्ष असायचं. आणि त्याप्रमाणे तो त्यांना उत्तर पण देत होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत डोंगराकडे गेला आणि ज्यावेळेस तो पुन्हा आपल्या शिष्यांकडे येत होता त्या रात्रीच्या वेळेला जो समुद्रावरती प्रभू येशू ख्रिस्त चालून येत होता त्यावेळेस पेत्रांनी विचारलं होतं, गुरु आपण असाल तर मी आपल्याकडे येऊ का? आणि त्यावेळेस प्रभूंनी काय म्हटलेलं आहे, हो ये. आणि हा देखील पाण्यावरती चालून प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ लागला. डगमगला विश्वास, पाण्याकडे बघितलं, वाऱ्याकडे बघितलं, पण प्रभूने त्याला हात दिला आणि मचव्यात बसवलेला आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे म्हणून त्यांनी कबूल केलेला आहे. 3दा नाकारलं परंतु सेवा देखील त्यांनी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सांगितलं प्रभू येशू त्याप्रमाणे त्यांनी सेवा केलेली आहे. पवित्र आत्म्याचा दिन, पेंटिकॉस्टचा दिन जो आहे या दिवशी सर्व शिष्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. आणि त्या दिवशी घटना जी घडलेली आहे त्या दिवशीच पेत्राने देवडीवरील जे भाषण केलं, जो संदेश सांगितला, या संदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, सेवा कार्य, त्याचा छळ, त्याचं मरण, पुनरुत्थान याविषयी देवडीवरील त्या ठिकाणी ते सर्व संदेश दिला आहे, स्वार्थ सांगितली. आणि त्या दिवशी 2 घटना महत्त्वाच्या घडल्या आणि ते म्हणजे 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा घेतला. संदेश त्यांनी ऐकला, ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. 3000 लोकांची भर ख्रिस्ती मंडळीमध्ये झालेली आहे. या ठिकाणी ही घटना घडली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडली ती म्हणजे पेत्र कसा बोलतो, पेत्र आपला संदेश कसा देतो, पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला कसं सादर करतो, येशू ख्रिस्ताविषयी तो सर्व गोष्टी जे न्यायालयात पाहिल्या त्या कसे सादर करतो. त्या ठिकाणी वचन जरूर वाचा. देवडीवरील जे भाषण आहे, पहिलं प्रवचन संदेश आम्हाला प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. आम्हा प्रत्येकाला हे प्रेरणा देणार आहे. मी म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जर संदेश सांगण्याची संधी मिळाली, जरूर हे वचन काढा. आणि या वचनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी पेत्रांनी सर्व मांडलेलं आहे. आणि हाच संदेश, हीच सुवार्ता आहे. हेच लोकांच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगणं हा एक संदेश आहे. काही डगमगायचं नाही, काही संदेश माझा तयार नाही आहे, मी कसं काय पाळसाहेब बोलू, मला या घरामध्ये तुम्ही कसं काय, मला या ठिकाणी कसं काय संधी देऊ, घाबरायचं नाही, मागे हटायचं नाही. वचन आहेत, सुरुवात करायची,
भले ठिकाणी बायबल आहे, पवित्र वचन वाचून जरी सांगितलं तरी लोकांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी आपले आहेत, इतर आहेत, विश्वास ठेवतात. पुन्हा त्या वचनामध्ये येशू ख्रिस्तावरती त्याचा विश्वास निर्माण होतो. आणि हेच पेत्राने देवडीवरील या ठिकाणी असलेल्या प्रवचनामध्ये, की ज्या ठिकाणी हजारो लोक आले ते वलांडन सण साजरा करण्याच्यासाठी, आणि त्या दिवशीच शिष्यांना पवित्र आत्मा मिळालेला होता. अनेक राष्ट्रातून लोक आलेले होते, अनेक भाषामधून ऐकणारे लोक आले होते, पण त्या लोकांनी विश्वास ठेवला होता. आणि ते काही लोकांनी अपवाद केला की यांनी काय पेय पिलेले आहेत का, पण बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला की हे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य करणारे लोक आहेत, त्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी वचन त्या ठिकाणी लोक बोलले की हे लोक काही पेय पेलेले आहेत का, 3000 लोकांची त्या ठिकाणी बाप्तिस्मा झालेला आहे, येशू ख्रिस्ताचा स्वीकार झालेला आहे. जे वचन त्या ठिकाणी म्हटले लोकांनी बोललेले आहेत, पण त्या ठिकाणी कारण ते अनेक भाषातून समजण्यासाठी इतरांना ते समजावं म्हणून ते जो आत्मा त्यांना मिळालेला आहे त्या आत्म्याद्वारे ज्याला समजेल, प्रत्येकाला समजत होतं की ते लोक त्या ठिकाणी काय बोलत आहे. आणि या ठिकाणी पेत्राचं झालेलं भाषण, त्यामुळे जे शब्द त्या ठिकाणी काय लोकांनी अपवाद केला होता त्याला उत्तर हेच आहे, पेत्राचं भाषण, पेत्राचं प्रवचन. म्हणून 3000 लोकांची त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि येशू ख्रिस्ताचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. पेत्र, याकोब, योहान, आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो येशू ख्रिस्तांनी ज्या ज्या ठिकाणी चमत्कार केलेत त्या ठिकाणी तिघांनाच घेतलेलं आहे. यायराच्या कन्याला जिवंत केलं त्यावेळेस देखील त्या ठिकाणी हे तिघजण आहे. येशू ख्रिस्ताचं रूपांतर होत असताना तिघजणच आहे डोंगरावरती, पेत्र, योहान आणि याकोब. आणि गेतशेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रार्थना करीत होता त्यास पेत्र, योहान आणि याकोब आहेत. त्या ठिकाणी विशेष आहे, सर्वच येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत त्याच्याबरोबर आहेत, परंतु विशेष जे काय प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार करत असे त्या ठिकाणी हे तिघजण असत. पुनरुत्थानाविषयी सांगितलं, अनेकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि याप्रमाणे त्याला आरोग्य दान देखील प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं होतं. म्हणून आम्ही पाहतो की 8 वर्ष असणारा एनायस जो आहे त्याचं नाव एनायस आहे आणि पक्षघाती आहे तो. आणि पेत्रांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि तो बरा झालेला आहे, तो उठून बसलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की टिबिका नावाची जी स्त्री आहे, महिला आहे, ती मेली होती, तिला देखील जिवंत केलेलं आहे पेत्राने. इतकं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिलेलं आहे. रोमचा हा पहिला बिशप पेत्राचा मान आहे. रोमचा पहिला बिशप पेत्र हा त्याचा मान आहे आणि त्याच्या नावामध्ये ख्रिस्त मंदिर आहेत. त्याच्याविषयी त्याला जे वध करण्यात आलेला आहे हेरोद राजाने, जो तो रक्तसाक्षी झालेला आहे, कसा झालेला आहे, तो उलटा टांगून त्याला मारण्यात आलेला आहे. जे शिष्य आहेत याप्रमाणे रक्तसाक्षी झाले. पौलाला कसं मारलं आहे, मेणबत्ती ज्या आहेत त्याचं मेण झाल्यानंतर त्याच्या अंगावर टाकण्यात आलं आणि संत पौलाचा वध करण्यात आला. मार्कचा कसा वध झालेला आहे, त्याचा शिरच्छेद करण्यात आला. योहानाचा शिरच्छेद करण्यात आला. पेत्राला वधस्तंभावरती दिलेला आहे. याप्रमाणे आम्ही पाहतो की रक्तसाक्षी प्रभू येशू ख्रिस्ताचे झालेले आहेत. स्तेफनाला दगडमार करण्यात आलेला आहे. रक्तसाक्षी होणं प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवा कार्य, सुवार्ता सांगण्यासाठी. जगतामध्ये आम्हाला देखील दिन दिलेले आहेत, दिवस दिलेले आहेत, ते याकरता की आम्ही सुवार्ता सांगावी. ख्रिस्त जो आम्हाला माहीत आहे, आम्हाला ज्ञात आहे, त्याच्याविषयी आम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून तो बोलाविले सेवा कराया. आम्हाला सेवा करायची, आम्हाला सेवा सादर करायची, आम्हाला गौरव प्रभूचं करायचं आहे. शुभवर्तमान जे आम्ही वाचलं आणि या शुभवर्तमानामध्ये मत्तेकू शुभवर्तमान 16वा अध्याय 13 ते 19 या वचनामध्ये जे प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलेले आहे की ही जी परिस्थिती त्यावेळेस होती, प्रभू येशू ख्रिस्त गालिल समुद्राच्या या ठिकाणी जो एक भाग त्यांनी निवडलेला होता की तो एक रम्य असा भाग होता.
की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याचे शिष्य जे आहेत प्रार्थना करावे जात असत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर बोलत असेल. देवराज्याच्या विषयी तो सांगत असेल, परमेश्वराविषयी सांगत असेल, पवित्र आत्म्याविषयी सांगत असत. या सर्व गोष्टी शिष्यानं तो सर्व काही शिकवण देत असत. इतकं काही चांगली जागा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी निवडली होती की निसर्गरम्य असं दऱ्याखोऱ्यांचा बाग आहे, पाण्याची झरणे आहेत, हिरवळ आहे सगळीकडे, मनाला मोहक करणारं, मनाला अंतःकरणाला आनंद देणारं. खर्च करून जाणारे आमच्यापैकी बरेच आहेत निसर्गदृष्टी पाहण्यासाठी, नाही का, आनंद घेण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी ही जागा पसंतीस ठेवली होती. आणि या ठिकाणी असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी एके दिवशी आपल्या शिष्यांना विचारलं होतं, लोक मला काय म्हणून ओळखतात? लोक मला काय म्हणून ओळखतात? त्यावेळी शिष्याने उत्तर दिलं होतं, नाही का. काय काय उत्तर दिलं होतं? आपण संदेष्टे आहात, आपण एली आहात, आपण मोशे आहात, आपण योहान आहात, असं लोक तुमच्याविषयी म्हणतात. लोकांची तुमच्याविषयी ही ओळख आहे. प्रश्न फार महत्त्वाचा विचारला आणि फार महत्त्वाच्या ठिकाणी विचारलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला हे त्यांना दाखवून द्यायचं होतं किती लक्ष त्यांचं ख्रिस्ताच्या विचारण्यावरती आहे. कुठं स्वतःला देऊन टाकलेलं आहे का? कुठं स्वतःला विचारामध्ये निसर्गदृष्टीमध्ये आहात का? कुठं लक्ष आपलं आहे का? विचारण्याचा उद्देश आपणाविषयी आहे. बहुत काळ झाला होता म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न केलेला आहे, लोक मला कोण म्हणून ओळखतात? ते म्हटले संदेष्टा. आणि मग नंतर प्रभू येशू ख्रिस्ताला हा जे उत्तर आहे नाही. आणि म्हणून पुन्हा विचारलं, पण तुम्ही मला काय म्हणून ओळखता? तुम्ही मला काय म्हणून ओळखता? आणि लगेच उत्तर काय दिलं पेत्रानी? आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. पहा या ठिकाणी उत्तर त्याचं फार महत्त्वाचं आहे. कुठं आहेत ते लोक? मंदिरात नाहीये, मंडईत बसलेले नाहीयेत, एका निसर्गरम्य ठिकाणी आहेत. उत्तर कसं आहे? ख्रिस्ताला, प्रभूला, गौरूला पटणार असं आहे. लगेच तो म्हटला, आपण तर देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहात. विश्वास हा जो आहे, दोन भाग महत्त्वाचे आहेत. ख्रिस्ताविषयी सांगणं, देवाविषयी सांगणं आणि आत्म्याद्वारे सांगणं. आमचे उत्तर आम्हाला जे माहीत आहे ते सांगणं. समोरचा व्यक्ती जो ऐकतो, आम्हाला ख्रिस्त कळालेला आहे, आम्हाला ख्रिस्त माहीत आहे. इतक्या वर्षाचे आम्ही ख्रिस्ताचे लेकरं असे आहोत. म्हणून विश्वास जो आहे ना, आम्हाला उत्तर देण्याचं, हे देवाचं दान असलं पाहिजे. पहा या ठिकाणी मी काय म्हणतो, विश्वास आहे म्हणून उत्तर. आणि हा विश्वास जो आहे ना, देव परमेश्वर आम्हाला एक दान दिलेलं आहे. म्हणून तसं उत्तर मुखातून बाहेर पडणार. उतावीळ आहे तो, स्वभाव त्याचा असा आहे, लगेच उत्तर देतं. चंचल आहे, प्रभूच्या वचन शब्दाला पडू द्यायचं नाही, लगेच उचलून धरायचं आहे. एका ठिकाणी तो म्हटला, आपण तर मरणार नाही, आपल्याला मी मरू देणार नाही. त्या प्रभूने देखील त्याला उत्तर दिलं, अरे तू नाही बोलत आहे, सैतानाद्वारे तू बोलतोस. कारण का? हे तर व्हायचं जे माझ्या जीवनामध्ये ते तर घडणार आहे. तू कशाचं उत्तर देतो? विश्वास हे देवाचं दान आहे, म्हणून आपण देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहात. दुसरी महत्वाची गोष्ट, ख्रिस्त कोण आहे? पहा या ठिकाणी आता काय, ख्रिस्त कोण आहे त्यांनी त्याला विचारलंय शिष्यांना. मग ख्रिस्त कोण आहे याचे प्रगटीकरण नेहमी देव आपणास देतो. म्हणून आमचं उत्तर हे बरोबरच असलं पाहिजे. आणि तेच उत्तर जे आहे ते पेत्राविषयी किंवा शिष्यांकडून ख्रिस्ताला पाहिजे होतं. आणि त्यांनी ते बरोबर उत्तर दिले. प्रगटीकरण
तुम्हा आम्हाला आहे. आम्हाला ते सांगायचं आहे की ख्रिस्त कोण आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे, म्हणून प्रगटीकरण आहे आणि म्हणून साक्ष आहे. काय घडणार आहे, काय घडलं जातं. प्रार्थना करून गेले होते मंदिरात ते प्रवासाला. लाईफ, जीवन. आता हे कसं झालंय माहिती आहे का, याची गॅरंटी नाही आहे जगतामध्ये. जगात जर आम्हाला शाश्वती पाहिजे, जगामध्ये जर आम्हाला काय मिळवायचं आहे, जगामध्ये आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, जगामध्ये आम्हाला हासिल करून घ्यायचं आहे, तर आमच्यामध्ये देवाचं विश्वासाचं दान, आणि या दानामध्ये दान विषयी बोलतो, पवित्र आत्मेचे दान. मी गेल्या रविवारी पण सांगितलं होतं की पवित्र आत्मेचे दान, आणि त्या दानाविषयी मी सांगितलं होतं गेल्या वेळेस जे वचन होते त्यामध्ये मी सांगितलं होतं की पवित्र आत्म्याचं दान जे आहे ते तुम्हाला कसं प्राप्त होतं, त्याप्रमाणे तुम्ही सेवा कार्य केलं पाहिजे आणि तुम्ही सेवा ती सादर केली पाहिजे. या ठिकाणी देवाचं दान तुम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे म्हणून तुम्हामध्ये विश्वास आहे. जर विश्वास नाही, आम्ही देवाविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलू शकत नाही, आम्ही मांडू शकत नाही. मी सांगितलं देवडीवरील भाषण, मी सांगितलं पवित्र वचन पवित्र शास्त्रामध्ये आहेत. आत्म्याद्वारे आम्हाला ते सांगायचं आहे. आम्हाला प्रगट करणारा तो परमेश्वर आहे, आणि आम्हाला प्रगटीकरण काय आहे तर ख्रिस्त हा कोण आहे याविषयी सांगायचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा देव आहे. म्हणून संत पौलाने फिलिपिकराच्या मंडळीला जे पत्र लिहिलेलं आहे 2 अध्याय 5 ते 11 मध्ये नम्रतेचं उदाहरण दिले, आणि शेवटी ती ओळ आलेली आहे. प्रत्येक जिभेने कबूल करायचं आहे, प्रत्येक मुखातून शब्द निघाला पाहिजे, येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, तो सर्वस्वी, तो सामर्थ्यवान आहे, त्याच्याशिवाय जीवन नाहीये, त्याच्याशिवाय आशीर्वाद नाहीये. पण प्रगटीकरण जे आहे तो परमेश्वर आम्हाला नेहमी सदोदित पावलोपावली क्षणाक्षणामध्ये आम्हाला तो समयामध्ये कितीतरी वेळा आम्ही पाहतो की त्याचं प्रगटीकरण आम्हाला मिळतं. प्रगटीकरण म्हणजे आम्हाला आमचा सामर्थ्यवान सर्वसमर्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे आम्ही सर्व लेकरं असे आहोत, आम्ही सर्व त्याची मेंढरं असे आहोत. म्हणून इर्मिया संदेशाने 23 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये जे भविष्य कथन केलेलं आहे, या ठिकाणी वचने देवांच्या लोकांची काळजी घेत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांना, मेंढपाळांना दोष दिलेला आहे. मेंढरांची काळजी म्हणून मेंढपाळ नेमले, म्हणून शिष्य प्रेषित निवडलेले आहेत, आणि म्हणून वचन आम्हाला दिलेलं आहे. परंतु देव त्याच्या शेष राहिलेल्या लोकांची पुनर्स्थापना करील आणि त्यांना विश्वासू मेंढपाळ देईल. मसिया संदेशा म्हणतात, योहान म्हणतात, त्यांना मसिया पाहिजे होता, कारण त्यावेळेला जी परिस्थिती होती, सर्व यहुदी लोकांविषयी मी सांगतो, सर्व यहुदी लोकांविषयी मी ठामपणे सांगतो, सर्व यहुदी लोकांना मसिया पाहिजे होता. त्यावेळेची ती परिस्थिती झाली होती. मसिया पाहिजे, रोमी सरकारकडून आम्हाला स्वातंत्र्य देणारा पाहिजे, रोमी लोकांकडून आमच्या गुलामगिरीतून आम्हाला सोडवणार पाहिजे. त्या मसियाची आम्ही वाट पाहत आहोत, अजूनही लोक वाट पाहत आहे. तो मसिया त्यांना पाहिजे होता, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र आहे म्हणून ते कबूल करत नव्हते. म्हणून जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे शिष्यांना, लोकांविषयी पहिल्यांदा विचारलं, मग दुसऱ्यांदा म्हटलं मग तुम्ही काय म्हणून मला ओळखता. आणि त्यावेळेस पेत्राचं उत्तर बरोबर झालं, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं
धन्य, हे तुला रक्त मांस यांनी सांगितलेलं नाहीये. आमचं शरीर, आमचं रक्त, मुख, शब्द यातून तू हे उत्तर दिलेलं नाहीये. तर तू उत्तर हे कसं दिलं? देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तू हे उत्तर दिलेलं आहे. देवाने तुला सांगितलं, परमेश्वराने तुला सांगितलं, ज्या मुखात ते आलेलं आहे, आत्म्याद्वारे तू उत्तर दिलेलं आहेस. रक्त मांसाने तू उत्तर दिलेलं नाहीये. आम्हाला उत्तर द्यायचं आहे ख्रिस्ताविषयी, आम्हाला ख्रिस्ताविषयी सांगायचं आहे. आम्हाला आत्मा चालवतो, आम्ही आत्म्याचा स्वीकार केला पाहिजे, आम्ही आत्म्याला बोलवलं पाहिजे, पवित्र आत्म्याने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू जे उत्तर दिलेलं आहे ते स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलेलं आहे. प्रगट केले म्हणजे आत्म्याद्वारे तू बोललेला आहे की आपण देवाचे पुत्र आहात, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. योग्य उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालं पेत्राकडून, जे उत्तर पाहिजे. तुम्हा आम्हाकडून प्रभू हीच अपेक्षा करतो आज. राईट आन्सर, बरोबर उत्तर, ठामपणे, खडक खंबीर, भक्कम, मजबूती, खडक पाया, तुमच्या विश्वासाचा पाया. म्हणून या ठिकाणी विश्वास हे देवाचं दान आहे. खडक जो आहे तो पाया, आणि पाया म्हणजेच काय आहे? भिंत. आणि भिंतच काय आहे? मंदिर आहे. आणि मंदिर काय आहे? तुम्ही आहात. पवित्र आत्मा तुम्हामध्ये मग आहे, त्याने तुम्हामध्ये वस्ती केलेली आहे. राईट आन्सर, बरोबर उत्तर. म्हणून प्रभू म्हणाला, तू रक्त मांस याने दिलेलं नाही, शरीराने उत्तर दिलं नाही, आत्म्याने तुला प्रगट केलं. देवाचं प्रगटीकरण आम्हा प्रत्येकाला आहे, आम्हा प्रत्येकाला देवाचं प्रगटीकरण आहे. योग्य उत्तर अपेक्षा प्रभू करतो आम्हाकडून. तुमची साक्ष, तुमचा धन्यवाद, तुमची उपासना, तुमची उपकारस्तुती, तुमची भक्ती, हे प्रगटीकरण आमच्याकडून प्रभू अपेक्षित करतो. आध्यात्मिक जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये रोज आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे, पवित्र आत्मा मला सुचवतो, त्याप्रमाणे आमचं जीवन सादर करायचं आहे. म्हणून साक्ष होतात, अनुभव मिळतात. कारण का? देव परमेश्वर आम्हाला जर कसोटीत, परीक्षेत लावितो, तर यातून तो आम्हाला बाहेर पडण्यासाठी देखील तो आम्हाला सहाय्य करतो, आणि आत्म्याद्वारे तो करत असतो. खडकावर मी तुझ्या मंदिर बांधेल. प्रभूने त्याला सेवा दिलेली आहे, आणि ती सेवा काय दिली? मी तुला स्वर्गातील, पृथ्वीवर सर्व अधिकार देतो. किल्ली देतो. किल्ली म्हणजे अधिकार, सर्व अधिकार. आम्हा प्रत्येकाला सर्व अधिकार दिलेले आहेत. बाप्तिस्मा झाला, शरीर सेवन झालेलं आहे, विश्वास ठेवलेला आहे, आम्हाला देखील सर्व अधिकार दिले. पेत्राला दिले, प्रेषितांना दिले, शिष्यांना दिले, आम्हाला देखील दिलेलं आहे. तुम्हा आम्हा प्रत्येकाला आहे. आमची खंबीरता सेवा कार्यामध्ये असली पाहिजे. अपेक्षा आज प्रभू आम्हाकडून हीच करतो. जे काही तो पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, जे काय पृथ्वीवर तू मोकळं करशील ते स्वर्गात देखील मोकळं. आमची सेवा जी आहे, आमची स्वार्थ, आमचं वचन आध्यात्मिक जे आहे ना, ते स्वर्गामध्ये मान्य झाली पाहिजे. म्हणजे आज आम्ही इथं करू ती स्वर्गात मानली झाली पाहिजे. म्हणून पेत्र म्हणतो, जेव्हा मेंढपाळ येईल, ज्या प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, तर आम्ही वाट पाहणारे आहोत. आमची वाट पाहणं हे सेवा कार्यामध्ये असलं पाहिजे, स्वार्थेमध्ये असलं पाहिजे, वचन देण्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून आम्ही वाट पाहणारे आहोत. म्हणून आम्हा मेंढपाळ जे प्रतिफळ देणार आहे ते गौरवाचं, न कोमजणारं,
वचन या ठिकाणी आम्ही वाचलेलं आहे पेत्राच्या पत्रामध्ये. तो काय म्हटलेला आहे, मग जेव्हा मेंढपाळ येईल तो तुम्हाला गौरवाचा आणि न कोमजणारा हार तुम्हाला देईल. न कोमजणारा, कधी त्याला कोमजणार चुकणार नाही, काय नाही. प्रभूचं वचन कसं आहे, दुधारी तलवारीसारखे आहे, अंतःकरणाला भेदून जाणार आहे. मनुष्य केवळ भाकरी नाही तर देवाच्या मुखातील, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनावरती तो जिवंत राहणार आहे. म्हणून कधी कोमजणार नाही असा हार जो आहे, गौरव जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे अधिकार त्याला दिले ते अधिकार तुम्हाला देखील आहे. फक्त वाचून त्यांच्यासाठी आहेत ते देखील सत्य नाही. सत्य हे देखील आहे की आम्हा प्रत्येकाला दिलेला सेवा आहे, आम्हाला प्रगटीकरण दिलेलं आहे, आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. कारण का तर आम्हाला जीवनी पुस्तकामध्ये आमचं देखील नाम असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी पेत्राने जे सद्बोध केलेले आहेत ते सद्बोध तो करतो की तुम्ही आम्ही प्रत्येकजण, मी पण आहे तुम्ही पण आहे, कळपांचे पालन करा. हा कळप जो आहे, हा कळप, हा मंडळी कळप जो आहे त्याचं पालन करायचं आहे. पालन करायचं आहे म्हणजे त्यांना वचनाने पालन करायचं आहे. ज्याप्रमाणे प्रभूने पेत्राला सांगितलं माझ्या मडीला पार राख सा, त्याप्रमाणे कळपाचं पालन करायचं आहे, त्यांची देखरेख करायची आहे. करत असताना उत्सुकतेने करायचं आहे. फक्त अधिकार त्यांच्यावरती गाजवायचा नाही. मंडीवरती अधिकार नको नाही का, पाळकाचा नको अधिकार, जास्त पाळकाचा अधिकार नसावा. पाळकाने स्वतःलाच जपलं पाहिजे. अधिकार नाही, अधिकार तुम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. म्हणून धनीपणी गाजवायचं नाही. पेत्राने सांगितलं, तरुणांनो, वडिलांनो जे आहे तुम्ही सेवा कार्य करीत असताना एकमेकांचा मान राखा, एकमेकांची सेवा करा आणि नम्रतेने कमरबंद बांधा. हे सर्व करीत असताना, कारण तो मेंढपाळ येणार आहे, जो येणारा पुन्हा मेंढपाळ आहे, त्याच्यासमोर उभे राहण्यासाठी आम्हाला जे विश्वासाचं दान दिलेलं आहे ते आम्हाला जागृत ठेवायचं आहे. जे प्रगटीकरण आम्हाला मिळालेलं आहे ते आमच्याजवळ असलं पाहिजे. त्या प्रगटीकरणावरती आमचा विश्वास असला पाहिजे. सर्व स्थितीमध्ये जगातील आम्हाला आमचं जीवन जगत असताना आम्हाला विश्वासामध्ये आमचं जीवन प्रभूला सादर करीत असताना त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आमचा विश्वास हा महत्त्वाचा आहे. मी नेहमी ते एक उदाहरण देत असतो आणि त्या उदाहरण मला आवडतं. ज्यावेळेस नाही का एवढी लोक जे आले होते, मंदिरातून लोक आलेले आहेत ते, आणि ते मंदिराचा कर मागत आहे, धर्मपट्टी मागत आहे, आपल्या भाषेत मंदिराचा पट्टी मागत आहेत. आणि शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर एका खोलीमध्ये आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी शिष्य त्या ठिकाणी पुढं आलेले आहेत, पेत्र पुढं आलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं, तुम्ही आणि तुमचा गुरु मंदिराचा कर भरतात का? त्यावेळेस पटकन येशू ख्रिस्तांनी ऐकून समोर आला. त्या अगोदर पेत्राने उत्तर दिलं होतं हो. पण तो विश्वास देखील महत्त्वाचा होता ना. गुरु आहे तुम्ही आहात म्हणून काय झालं, पण त्याचा विश्वास प्रमाण काय देतं. आमची धर्मपट्टी, आमची पावती आहे, पावती आमच्याजवळ नाही का. हां, त्या ठिकाणी विश्वास महत्त्वाचा आहे ना. आणि त्यावेळेस मग प्रभूंनी काय म्हटलं, पेत्राला तू जा समुद्रामध्ये, त्या ठिकाणी गळ टाक, त्या ठिकाणी तुला एक मासा लागेल आणि त्या मासाच्या तोंडामध्ये एक नाणं असणार आहे आणि त्यातून तुझं आणि माझं जे आहे ते मंदिराची धर्मपट्टी भरायची आहे, तू त्या ठिकाणी जाऊन भर. या ठिकाणी मग जे सांगितलं पेत्रांनी केलेलं आहे, जे सांगितलं प्रभूने पेत्रांनी केले का हो. या ठिकाणी महत्त्वाचा भाग पेत्राचा मग विश्वास आहे किंवा नाही आहे. त्याला माहिती मी जे गळ टाक त्यामध्ये जो मला मासा आज लागणार आहे त्यामध्ये एक नाणं असणार आहे. इतका विश्वास मोठा पेत्राचा आहे. आणि म्हणून प्रभू येशू म्हटला की तुझ्याच नामामध्ये, ज्याला मी आज खडक म्हटलेला आहे, या खडकावरती मी मंडईची रचना करणार, मंदिर बांधणार, मंडई रचली जाणार आहे.
आम्हाला या जगतामध्ये प्रभूची स्वार्था सेवा कार्य वचन देण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे पेत्राने केलं, अनुयायांनी केलेलं आहे आणि देवाचं गौरव केलेलं आहे. मग 2 भाग आमच्या जीवनामध्ये आहेत, ते महत्त्वाचे आहेत. विश्वासाचं दान, प्रत्येकाला दान दिलेलं आहे. भाषेचा अर्थ, त्यानंतर सद्बोध करण्याचं, त्यानंतर मग वचन सांगण्याचं, ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं, ज्या अशुद्ध आत्मेमध्ये आहेत त्यांनाची सोडवणूक करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी दान प्रत्येकाला आहे. विश्वासाचं दान प्रत्येकाला आहे. आणि दुसरं प्रगटीकरण. आणि म्हणून पेत्राने जे उत्तर दिलं आहे की आपण तर जिवंत देवाचे पुत्र आहात. आम्हाला प्रत्येकाला हीच साक्ष द्यायची, हीच साक्ष आम्हाला प्रत्येकाला द्यायची. तुमच्या प्रार्थनेमध्ये ही साक्ष असू द्या, हे वचन असू द्या. ज्याप्रमाणे योहान देखील म्हणतो, पहा जगाचे पाप परिहार करणारा देवाचा कोकरा आहे. आमच्या पापासाठी तो देवाचा कोकरा आहे, पापांची क्षमेसाठी तो देवाचा कोकरा आहे. आणि दुसरं वचन आपल्या मुखामध्ये नेहमी असू द्या, प्रार्थनेमध्ये, आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे. यावेळेस आपण बोलूया, सर्वजण बोलूया, येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे. सर्व मान सन्मान गौरव प्रभूला असूया. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवबाप्पा, धन्यवाद, उपकार स्तुती करतो प्रभू. तू अन्वय नेमलेस, शिष्य नेमलेस, प्रेषित नेमले, त्यांनी तुझं गौरव केलेलं आहे. तुझं वचन सांगितली, सुवार्ता सांगितली. आम्ही मंडळी देखील प्रभू ही वचन सांगण्यासाठी आणि सुवार्ता सांगण्यासाठी आमच्यामध्ये विश्वासाचं दान असू दे प्रभूजी. आम्हाला तुझं प्रगटीकरण मिळू दे प्रभू. ज्या ज्या वेळेला प्रभू आम्हाला या संधी मिळतील, आम्हाला उभं केलं जाईल, आम्हाला सांगण्याची, आमच्यावरती ज्या वेळेस प्रभू ती संधी मिळेल त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही गौरव केलं पाहिजे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, आम्ही मुखाद्वारे बोललं पाहिजे. म्हणून प्रभू प्रत्येक गुडघा हा तुझ्या नामात टेकला जाईल प्रभू. याद्वारे की परमेश्वर पित्या तुझा आणि तुझ्या पुत्राचा गौरव होणार आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौड पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमीन. या दानपात्र घेण्यात येईल. संतोषाने देणारा प्रभूला आवडतो. आणि उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 510 आपण गाऊया. गीत क्रमांक 510.
दानाबरोबरच मंडळीकडून ऐच्छिक दान प्राप्त झालेलं आहे. उषा देठे यांच्याकडून दशमांश 1000 रुपये प्राप्त झालेला आहे. अच्युत प्रमाण कुमार गायकवाड वडगाव शिरी यांच्याकडून उपकार दान 500 रुपये प्राप्त झालेलं आहे. हेलन अशोक सावंत यांच्याकडून उपकार दान 500 रुपये प्राप्त झालेले आहे. या सर्व दानावरती आणि जो सोन आकाराचं या ठिकाणी जे 3 मिळाले यावरती आपण प्रार्थना करणार आहोत. सर्वसमर्थ देवबापा, धन्यवाद, उपकार स्तुती करतो प्रभू. सर्व निर्मिती तुझी आहे. निर्मितीमध्ये सर्व काय तू घडविलेलं आहे, बनवलेलं आहे. यातून प्रभू आम्हा विश्वास असणाऱ्या भक्तगणांना प्रभू जे काय आम्ही प्रभू कष्ट करतो, काम करतो, व्यवसाय करतो आणि जे काय आम्हाला याद्वारे प्राप्त होतं, तर परमेश्वर पित्या यातून प्राप्त झालेलं परमेश्वर पित्या जे आर्थिक परमेश्वर पित्या तू सहाय्य करतो, आशीर्वाद देतो. यातून प्रभू हे दान अल्पसं प्रभू तुझ्या सेवा कार्यासाठी मंदिरीसाठी आम्ही सादर करतो. प्रभू हे सर्व दान तू आशीर्वादित कर आणि प्रभू सर्व मंडळीला याकरता तुझे सर्व आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. त्यावेळेस आपण बसूया. मंडळीचे सचिव आपणासाठी सूचना आणि जाहिराती देतील. माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. नीतिसूत्रे 3:1 आणि 2. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. या आठवड्यातील वाढदिवसाची यादी पुढीलप्रमाणे आहे. आज रविवार 29 जून मिस्टर अच्युत प्रभाकर गायकवाड व मिसेस जुलिया अच्युत गायकवाड यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मंगळवार 1 जुलै श्रीमती लीना संतोष साळवे, श्रीमती अर्चना जयंतकुमार त्रिभुवन, श्रीमती हेलन अशोक सावंत, मिस मर्सी योहान थोरात, मास्टर नेथन रोहन भंडारे, मिस्टर सतीश वाघमारे. बुधवार 2 जुलै मिस्टर विनय शरद सोनावणे व मिसेस ट्रेझा विनय सोनावणे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. शुक्रवार 4 जुलै मिस्टर नितीन सुरेश पवार. आपणा सर्वांना आपल्या जन्मदिनाच्या तसेच विवाह दिनाच्या मी मंडळीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. पुणे धर्मप्रांत CNIच्या मार्फत नर्सिंगच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची योजना आहे. जे यासाठी इच्छुक व गरजू आहेत अशांनी लेखी अर्जासहित माझ्याशी अथवा पाळकसाहेबांशी संपर्क करावा आणि आज त्याची शेवटची तारीख आहे. मागील रविवारचं दानपात्र वर्गणी 500, उपकारस्तुती दान 10,500, संडे स्कूल दानपात्र 260, चर्च दानपात्र रुपये 10,000, एकूण रक्कम 21,260 फक्त. रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी नीतिसूत्रे यावर आधारित बायबल क्विज स्पर्धा लेखी स्वरूपात आपल्या पवित्र मंदिरात होणार आहे. याची वेळ आहे दुपारी 2:30 ते 4 वाजेपर्यंत. या स्पर्धेसाठी जे इच्छुक आहेत अशांनी आपली नावे पाळकसाहेबांकडे त्याची नोंद करावी.
आणि याची मुदत आहे 20 ऑगस्ट 2025पर्यंत आपली नावे आपण पाळकसाहेबांच्याकडे द्यावीत. मंडळीसाठी आर्थिक मदतीचे आव्हान आहे. आपल्या वेस्टीची भिंत धोकादायक स्थितीत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी बराच मोठा खर्च आहे. मंडळीला विनंती आहे की आपण आर्थिक सहाय्य करावं व सहकार्य करावं ही नम्र विनंती. मागील बुधवार 25 जून रोजी आपला जो हॉल आहे त्याची जी पलीकडची भिंत आहे ती भिंत कॉमन आहे. त्याच्या पलीकडे एक वाडा आहे आणि त्या भिंतीमध्ये एक जुन्या झाडाचं एक खोड मूळ हे वाळवी लागलेल्या अवस्थेमध्ये होतं आणि त्याला अचानक आग लागल्यामुळं ते सर्व पेटलेलं आहे. आणि अशा प्रसंगी आपल्या चर्चचे वडील सहसचिव मिस्टर मोजेस दुपटे, खजिनदार मिस्टर राजेंद्र शिंदे आणि आपले चर्चसेवक मिस्टर सुनील पवार हे धावून आले आणि योग्य असं खबरदारी घेत त्यांनी फायर ब्रिगेडला आणि महापालिकेच्या अधिकारी वर्गांना बोलवून ती आग आटोक्यात आणली. आणि त्याबद्दल मी मंडळीच्या वतीने ह्या तिघांचंही विशेष आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजारासाठी प्रार्थनेची विनंती आहे. मास्टर आशिष रॉबर्ट खुडे हा खूप मोठ्या गंभीर अपघातातून बरा होत आहे. ही परमेश्वराची कृपा आहे आणि चमत्कार आहे. अद्यापही त्याला आपल्या प्रार्थनेची व आर्थिक मदतीची गरज आहे. मंडळीला विनंती आहे की या त्यांच्या आव्हानाकडे आपण लक्ष द्यावं. तसेच मिसेस सुनीता प्रमोद बडेदोकर, मिसेस मोनालिसा शरद पोवरकर, रेव्हरंड देवदान मकासरे, मिसेस प्रीती छाया अनिल शिरसाट या सध्या सह्याद्री हॉस्पिटल कल्याणीनगर येथे ॲडमिट आहेत. त्यांच्या हार्टचं ऑपरेशन म्हणजे अँजिओप्लास्टी झालेली आहे. या सर्वांसाठी पाळकसाहेबांना विनंती करतो की त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. धन्यवाद. यांचे वाढदिवस आहे, ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, व्यक्तिगत वाढदिवस, विवाहाचे वाढदिवस, ते यावेळेस प्रार्थनेसाठी पुढे येतील. प्रार्थना करूया. सरसमर्थ दे बापा, धन्यवाद, उपकार, स्तुती करतो प्रभू. जीवन हे काय तुझी देणगी आहे प्रभू, आणि जीवनामधील असलेला प्रत्येक क्षण, समय, दिवस, आठवडे, महिने, वर्ष तू देतोस परमेश्वर. तुझी इच्छा असल्यास प्रभू. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर घर बांधणीत नाही तर बांधायचे व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचं अन्न खाता, परंतु सर्व काय तो लागेल झोपी ते देतो. ही संतती परमेश्वर दिलेले धन आहे, पुढची फळ त्याची देणगी आहे. वैवाहिक जीवनाचे वाढदिवस देतोस, व्यक्तिगत जीवनाचे वाढदिवस देतोस. वैवाहिक जीवनामध्ये प्रभू जे पती पत्नी एकमेकांना वचन पवित्र मंदिरामध्ये देतात, आणि आजपर्यंत प्रभू त्यांना तू त्या वचनामध्ये सांभाळतोस. कारण त्या विवाहाच्या समयी पवित्र मंदिरामध्ये प्रभू तू तिथे होतास, तुला देखील आमंत्रण होतं प्रभू, आणि त्या ठिकाणची सर्व स्थिती तुझ्या हाती होती प्रभू. आज तुझे उभय ते पवित्र मंदिरामध्ये आहेत, आणि प्रभू त्या आशीर्वादासाठी आहे, धन्यवाद देण्यासाठी आहे प्रभूची, की प्रभू त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये लागणारे सर्व आशीर्वाद त्यांना तू दिलेस प्रभूची. त्यांच्या लेकरांना तू आशीर्वाद दिले परमेश्वरित्या, आणि प्रभू हे सर्व आशीर्वाद त्यांना तू दिलंस. वयोवृद्धी, दया, कल्याण, संतती याबद्दल त्यांनी उपकार यज्ञ आज अर्पण केला. तुझं नाम त्यांनी घेतलं प्रभूजी.
आशीर्वादासाठी पुढे आले प्रभू. आज सर्वांना प्रभू तू आशीर्वाद दे प्रभू. गत वर्षामध्ये तू सांभाळतोस. जे व्यक्तिगत वाढदिवस ज्यांचे आहे प्रभू त्यांना देखील प्रभू गत वर्षामध्ये तू सांभाळलंस. नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याची संधी त्यांना तू लाभू दिलीस प्रभू. या सर्वांना प्रभू मी तुझ्या हाती देतो. आत्मिक जीवनामध्ये त्यांना तू ठेव. सेवा कार्यासाठी 52 आठवडे पवित्र मंदिरामध्ये उपासना भक्तीसाठी त्यांना तू ठेव. पवित्र मंदिरामध्ये येण्याची संधी त्यांना लाभ देतो म्हणून तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. त्यांच्या मनोकामना, त्यांची इच्छा, गरज आणि प्रभू विशेषतः प्रभू त्यांना आशीर्वाद सर्व काही त्यांना तू दे परमेश्वर त्या. आणि कोणत्या चांगल्या वस्तूची त्यांना मान भासू नको देऊ. सर्व आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण असं ठेव परमेश्वर त्या. आणि प्रभू त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सर्व जीवनामध्ये तुझी दया, प्रीती, कृपा, शांती, आरोग्य तू त्यांचा तारण करताय प्रभू. सदोदित त्यांच्यामध्ये तो विश्वास असू दे प्रभू. हो परमेश्वर त्यांना आशीर्वाद तू दे. आणि प्रभू ज्यांचे विवाहाचे प्रभू आज वाढदिवस आहेत, व्यक्तिगत वाढदिवस आहेत प्रभूजी. आणि प्रभू खरोखर प्रभू ही त्यांच्यावरती तू दया केलीस, तुझी कृपा केलीस म्हणून तुझ्या पुत्रांना तू सहाय्य केलंस म्हणून आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड पवित्र नावाने मागतो म्हणून तू आई. आमीन. यासमोर सर्व उभे राहूया, आशीर्वाद घेऊया, त्यांना देखील आशीर्वाद देऊया. परमेश्वर तुम्हा सिंहातून आशीर्वाद देव. परमेश्वर तुमचे संरक्षण रक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो. परमेश्वर आपली कृपा तुम्हास देव. परमेश्वर तुम्हास प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांतीचा आत्मा देव. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मेची सहभागी तुम्हा सर्वांचं. विवाहाचे वाढदिवस त्यांचे आहे त्यांच्याबरोबर ज्यांचे व्यक्तिगत वाढदिवस आहेत तुम्हा सर्वांचं सर आशीर्वाद ख्रिस्ताचं पुन्हा येणं होईपर्यंत तुम्हाबरोबर सर्व आशीर्वाद असो. आमेन आमेन आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. विशेष प्रार्थना होईल. जे आजारी आहेत, जे अशक्तपणामध्ये आहेत, जे हॉस्पिटल्समध्ये आहेत, घरी उपचार घेत आहेत. एक साक्ष आहे आज या कुटुंबातून मला सांगण्यात आलेलं आहे, खुडे कुटुंबातून, की तुम्ही आमच्याविषयी, आमच्या मुलाविषयी साक्ष द्या म्हणून. 23 मे रोजी आशिष खुडे यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हा गंभीर ॲक्सिडेंट होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये तो मेल नर्स म्हणून ट्रेनिंग घेत आहे ते जवळच आहे, लोणी या ठिकाणी. आणि या ठिकाणी लगेच म्हणजे त्या रस्त्यावरती जो ॲक्सिडेंट झाला होता सायंकाळच्या 4 वाजता ब्रदर, तर तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर हा आशिष जो आहे रस्त्यावरती पडलेला आहे. शनिवारचा दिवस आहे, पाऊस खूप झालेला आहे त्यावेळेला. आणि त्या रस्त्यावरती तो मागून त्याची ठोकर त्या टँकरला लागलेली आहे. तो मागेच पडला, 2 व्हीलरवर होता, नवीनच गाडी घेतली होती. पण योगायोग असा आहे, या ठिकाणी मला सांगू द्या की देवाचा विश्वासाचं दान आणि देवाचं प्रगटीकरण आम्हाला कसं होतं. तर त्या ठिकाणी जी ॲम्ब्युलन्स एक चालली होती आणि ती ॲम्ब्युलन्स त्याच हॉस्पिटलची आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये तो आज ट्रेनिंग करत आहे. आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या त्या व्यक्तीने, ड्रायव्हरने खाली उतरून बघितलं आणि आशिषला ओळखलं तरी आता आपलेच हा हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग करायचं. त्यांनी लगेच, आणि ड्रेस पण त्याच्यावरती जो होता तो हॉस्पिटलचाच होता. मग त्यांनी ओळखलं, त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू झाली, ट्रीटमेंट होती. त्यांचे वडील पाळक आहेत, सेवक आहेत, रॉबर्ट खोडे म्हणून पास्टर. आणि त्यानंतर मग त्यांची सर्व धावपळ झाली, ॲडमिट करून घेतलं, उपचार सुरू झाले. आणि आता मला तुम्हाला हे सांगू द्या की आज हा मुलगा जो आहे, खर्च खूप केलेला आहे त्यांनी, आर्थिक मदत त्यांना दिलेली आहे. आणि त्यानंतर आज आम्ही पाहतो की हा मुलगा चालत आहे.
काल त्यांनी मला कुडे यांनी एक व्हिडिओ क्लिप पाठवली आहे की तो डॉक्टर त्याला चालवत आहे, तो स्वतः उठून बसलेला आहे नाही का, आणि आता तो ओळखतो, तो बघतो, बोलतो. काही परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये अशी होती की त्याला पाहणं, ऐकणं हे स्तब्ध झालं होतं, स्टॉप, सर्व हालचाल स्टॉप झाली होती. पण आज तो मुलगा उठून बसलेला आहे. उद्या त्याचा डिस्चार्ज आहे, तो घरी येणार आहे. 1 महिन्याची त्याला फिजिओथेरपी आहे, घरामध्ये त्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे. अन्न देखील तो लिक्विड जे आहे तो घेत आहे, सेवन करत आहे. हळूहळू त्याची प्रगती होत आहे. मला या ठिकाणी हे सांगू द्या, इतरी जी आहेत आम्हापैकी जे सभासद आहेत, आजारी आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत. पण मला हे या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की आजचं वचन जे आहे, विश्वासाचं दान देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे आणि देवाचं प्रगटीकरण आम्हा प्रत्येकाला आहे. आणि ते काय आहे की येशू ख्रिस्त हा कोण आहे? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आणि ही साक्ष सिस्टरने देखील दिली की जे घडणार गोष्टी होत्या त्या ठिकाणी जवळच्या भागामध्ये त्यांना विमान उतरून जे काही त्यांना एअरपोर्ट मिळालं आहे ते म्हणजे सर्व घडलेल्या गोष्टी ज्या आहेत ना की आम्हाला साक्ष देण्यासाठी उत्स्फूर्ती निर्माण करतात. आणि ही आम्हाला जी साक्ष द्यायची आहे, पुढे फॅमिलीने मला सांगितलं की तुम्ही साक्ष द्या आमच्याविषयी, कारण आम्ही कधी पवित्र मंदिरामध्ये येणार, कारण अजून मुलाकडे ते लक्ष देत आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे कार्य तो प्रभू करतो. पण विश्वासाचं दान आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे आणि हेच विश्वासाचं दान देवाचं प्रगटीकरण आम्हाला देतं. आणि हे देत आहेत की आम्ही साक्ष द्यावी, विश्वास ठेवावा आणि आरोग्य प्राप्त करून घ्यावं. आणि त्या ठिकाणी पेत्राने तेच म्हटलं की आपण तर जिवंत देवाचे पुत्र आहात. जी प्रार्थना आम्ही करतो, ऐकू येत नाही, त्याचे कान मंद नाही, तो पाहत नाही असे ते डोळे देखील मंद झालेले नाहीये, उद्धार करवत नाही, त्याचा हात तोडका नाहीये. प्रमोद साल्वे अंकलबद्दल पण मी सांगतो की प्रभूने त्यांना आरोग्य दिलं. त्यांच्या घरी मी परवा दिवशी प्रार्थनेला गेलो होतो, नातीचा वाढदिवस होता. प्रभूचं नाम, प्रभूचा विश्वास, धन्यवाद आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे, तुम्हा प्रत्येकाला आहे. आणि दान तुम्ही ओळखलं पाहिजे. तुमची स्वतःची प्रार्थना, दान आणि त्याचं प्रगटीकरण, आणि त्याचं प्रगटीकरण आम्हा प्रत्येकाला हेच आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रार्थना करूया. सरसमर्थ देवापा, धन्यवाद, उपकार स्तुती करतो प्रभूजी. आमच्या जीवनात सेवा कार्य करणारा तू आहेस. आणि प्रभू हेच म्हणतो 10:45 मार्कमध्ये, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायच नाही तर सेवा करावायच आलेला आहे. प्रभू हो परमेश्वर पित्या, जी सेवा तू मंडळीची करतो आणि या सेवेमध्ये प्रभू सर्व आरोग्याचे लाभाचे आशीर्वाद प्रत्येकाला तू देतोस. हो परमेश्वर पित्या, आज आम्ही प्रार्थना विनंती करतो. श्रीमती जया रवींद्र जाधव, अजूर शेपड आमचे बंधू, त्याचप्रमाणे मिसेस सॉलोमन अंकल, मिस्टर सॉलोमन अंकल, त्याचप्रमाणे सिस्टर प्रीती छाया, अनिल शिरसाट, शेरे ब्रदर, संतोष खाबडे, पोळ आंटी, मिसेस शुक्ला यांची आई, त्याचप्रमाणे सिस्टर मोनालिसा शरद पोहरकर, त्याचप्रमाणे प्रियांका कदम, त्याचप्रमाणे आशिष खुडे, आणि त्याचप्रमाणे सिस्टर सुनीता प्रमोद बडोदेकर आणि रेव्हरेंड देवदान मकासरे पाडसाहेब. सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या हाती. आणि कुणी आजारी प्रभू आपल्या पवित्र मंदिरातील, त्यांची नावं तुला ज्ञात आहे. प्रभू पवित्र आणि प्रभू तुझ्या देवेचा स्पर्श त्यांना तू कर. आमच्या जीवनामध्ये अशा कसोटी परीक्षा येतात, वेळ लागतो, समय असतात प्रभू, परंतु तू उत्तर देणार आहे. आम्ही कबूल केला, आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. तो आमचा पिता सनातन आहे. तो काल, आज आणि उद्या, तो युगानुयुग आम्हाबरोबर आहे. आणि त्याचा पुत्र तो आम्हासाठी दिला. त्याचा पुत्र आम्हास प्रत्येकाला लाभलेला आहे. म्हणून आमचा विश्वास आहे की सर्वांना प्रभू आज पवित्र मंदिरामध्ये आम्ही त्यांची नावं घेतले, त्या सर्वांना आरोग्याचे लाभाचे आशीर्वाद तू देणार आहेस. तू शब्द मात्र बोल, कारण तुझ्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. प्रभू तुझ्या वचनामध्ये त्यांना ठेव. आणि प्रभू यावेळेस आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू, आज त्यांची सेवा करणार, त्यांच्या घरातील त्यांचे आप्तजन, त्यांचे प्रियजन प्रभूजी, प्रभू त्यांना तुझ्या विश्वासामध्ये तू ठेवलेस. त्यांना शांतीचा आत्मा तू दे प्रभूजी. त्यांना तू सहाय्य कर, तुझं सामर्थ्य दे.
तुझी शक्ती त्यांना तू दे परमेश्वर पित्या, तुझं प्रेम त्यांना तू दे, तुझी प्रीती त्यांना तू दे प्रभू. कारण आपल्या घरातील प्रभू जे अशक्तपणामध्ये त्यांची ते आज सेवा करीत आहे प्रभूजी. हो परमेश्वर पित्या, त्यांना देखील आशीर्वाद दे. या घरामध्ये प्रत्येकाला तू शांतीचा आत्मा दे प्रभूजी. आम्ही त्यांची नामं घेतली प्रभू की प्रभू तू त्यांना आशीर्वाद देतो. जे उपचार आहेत प्रभू सर्व काय आम्ही तुझ्या हाती देतो. आम्हाला उत्तर येशू ख्रिस्त आहे. डॉक्टरांचे आम्ही उपाय घेतो, उपचार घेतो, आम्ही मार्गदर्शन आम्हाला मिळतं, ट्रीटमेंट मिळतात प्रभू. परंतु आमचा विश्वास आहे येशू ख्रिस्तच हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तुझी कृपा, तुझं सहाय्य, तुझं प्रेम प्रीती त्यांना तू दे प्रभूजी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. गीत गाणार आहोत आपण उपवास संगीतामध्ये. गीत एक प्रार्थना या ठिकाणी आहे सिस्टर लीना साळवे यांच्यासाठी. प्रभू त्यांना देखील प्रभू तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे प्रभू. त्यांनी विनंती केली आहे प्रभूजी की प्रभू तुझ्यावरती त्यांचा विश्वास आहे प्रभू. हो प्रभू, त्यांचे काही गुडघ्याचं त्यांचं प्रभूजी जी काय ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, त्यांना देखील शस्त्रक्रिया सांगण्यात आली प्रभू. ही सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रभू डॉक्टरच्या ध्यानात तू स्पर्श कर प्रभू. आणि सिस्टरांना तुझ्या विश्वासामध्ये ठेव, त्यांना देखील खंबीरता दे प्रभू. तुझ्यामध्ये त्यांना तू ठेव परमेश्वर पित्या. जे काय उपचार होतील, जे काय शस्त्रक्रिया होतील प्रभू, ती सर्व तू फलद्रूप बहुगुणित कर आणि आशीर्वादित करणार प्रभू आहे. सिस्टरांना आशीर्वाद दे प्रभू. तुझ्या मंदिरामध्ये, मंडळीमध्ये, महिला मंडळामध्ये त्यांची सेवा आहे आणि ती तू मान्य केली आहेस. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. गीत गाऊया आपण उपवास संगीतामध्ये. गीत क्रमांक 191.
याच प्रभूने शिकवली प्रार्थना आपण एकत्र मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जावो. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचं देवा दिलेली शांती तुमच्या अंतर्गत तुमचे म्हणे तो परमेश पित्या येशू ख्रिस्ताच्या ज्ञान प्रीती तुम्हास राखो. आणि आता देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्म्याचा आशीर्वाद मंडळीतील सर्व ज्येष्ठ सभासद, माता पिता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंब आपल्या पवित्र मंदिराचे, तसेच सर्व कमिटी मेंबर्स, महिला मंडळ, युवक संघ, संडे स्कूलची लेकरं आणि जे आजारी आहेत, जे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, उपचार घेत आहेत, जे घरी आहेत, जे उपचार घेत आहे, तुम्हा सर्वांचं सर आशीर्वाद इथून पुढे सदा सर्वदा ख्रिस्ताचं पुन्हा येणं होईपर्यंत आशीर्वाद तुम्हा बरोबर असो. आमेन.